नमस्कार मंडळी, मी अलका भुजबळ न्यूज स्टोरी टुडेच्या ओळख या सेगमेंटमध्ये आपले पुण्याचे स्वागत करते. मंडळी, कधी कधी आपला खूप गोंधळ उडतो. आपल्याला काही करायचं असतं पण ते काही त्या गोष्टी जमत नाही. नातेसंबंधाबद्दल सुद्धा काही वेळेला आपला गोंधळ उडतो. काय करावं काही लक्षात येत नाही. कुठल्याही गोष्टी आपण ठरवतो पण त्या गोष्टी आपल्याला सक्सेस होत नाहीत. आपल्या मनाचा हा सारखा गोंधळ चालूच असतो. तर या मनाच्या गोंधळात आज आपण ज्यांना भेटणार आहोत तर ती व्यक्ती अशी आहे ना की अगदी तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन तुमच्या मनाच्या गोंधळाला कसा आकार द्यायचा हे ती सांगते. परत जे आपले ग्रह आहेत तर आपल्या ग्रहाचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो. त्याच्यानंतर न्यूमरोलॉजी म्हणजे काही वेळेला तुमचे जे संख्याशास्त्र, तुमचा जो बर्थ डेट आहे त्या बर्थ डेट वरून तुमचा स्वभाव कसा आहे. आणि मुख्य म्हणजे आपला हा जो अंगठा आहे या अंगठ्यामध्ये सुद्धा आपला स्वभाव लपलेला आहे. या अंगठ्याच्या ज्या सगळ्या रेषा आहेत त्याच्यावर आपला स्वभाव लपलेला आहे. त्या संदर्भात सुद्धा ते सगळं सांगतात. आपलं भविष्य, नाती, करिअर या सगळ्या गोष्टींबद्दल ते आपल्याला गाईड करणारच आहे. तर असे आजचे आपले खास पाहुणे आहेत समीर नारद. समीर नारद हे मोटिवेशनल स्पीकर आहेत आणि अर्थात प्रत्येकाचं करिअर किंवा त्यांना नवीन दिशा द्यायची, शाळेतल्या मुलांना, कॉलेजमधल्या मुलांना सक्सेस कसं व्हायचं. आणि आजकालच्या तरुण पिढी तर खूपच काही काही वेळेला डिप्रेस झालेली असते. तर त्यांना तुम्ही सक्सेसकडे कसं वळायचं, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सक्सेस कसे होऊ शकतात त्याच्याबद्दल ते सगळं अगदी डिटेल सगळ्यांना सांगतात. तर समीरजी नमस्कार. न्यूज स्टोरी टुडेच्या ओळख या सेगमेंटमध्ये आपले स्वागत करते. सर्वप्रथम न्यूज स्टोरी तर्फे एक छोटीशी भेट मी आपल्याला देऊ इच्छिते. धन्यवाद. बरं समीरजी, सर्वप्रथम मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही मोटिवेशनल स्पीकर, तर मोटिवेशनल स्पीकर म्हणजे नक्की काय? बघा, प्रत्येकाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असतं, पण ते यशस्वी नेमकं कसं व्हायचं त्यासाठी जी ऊर्जा लागते, जो उत्साह लागतो, तो उत्साह एका मोटिवेशनल स्पीकरद्वारे त्यांना मिळू शकतो. पण उत्साह मिळतो, तुम्ही मोटिवेट करता, पण आज या प्रवासाला तुमची नक्की सुरुवात कशी काय झाली? ही सुरुवात झाली 2004 साली. 2004 साली मी VJTI या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग करत होतो आणि तेव्हा मी नापास झालो होतो. 3 विषयात नापास झालो आणि 3 विषयात नापास झालो. 1 वर्ष वाया गेलं आणि त्यावेळेला मला मदत करणारं कोणीच नव्हतं. 2004 साली ना स्मार्टफोन होता, ना सोशल मीडिया होता, ना अशा पद्धतीचे काही पॉडकास्ट होते. 2004 साली मी जिकडे राहायचो दादर इकडे, ती झोपडपट्टी होती, आजूबाजूला मदत करणारं कोणीच नाही. माझे आई वडील जेमतेम 10वी-12वी पास, त्यामुळे त्यांना पण माहिती नव्हतं मला काय सल्ला द्यायचा. आणि वरतून मी मराठी मीडियमचा विद्यार्थी, त्यामुळे मराठी मीडियम मुळे असल्यामुळे इंग्लिश मध्ये पूर्ण बुंबाबुंब होती. तर ह्या सर्व परिस्थितीमध्ये मी स्वतः डिप्रेशनमध्ये गेलो होतो. आणि वरतून आगीत तेल ओतण्याचं काम म्हणजे माझा छोटा भाऊ फर्स्ट इयरला होता इंजिनिअरिंगच्या सेम कॉलेज आणि मी सेकंड इयरला होतो. तर तो फर्स्ट इयर पास झाला आणि मी सेकंड इयर फेल झालो. त्यामुळे आम्ही दोघे पण भाऊ एकाच वर्गात होतो. त्यामुळे इज्जतचा पूर्ण कचरा झाला होता. सर्वजण हसत होते, चिडवत होते आणि ह्या सर्व याच्यामध्ये सर्व नकारात्मकता माझ्यामध्ये होती. म्हणजे निगेटिव्हिटीचे जेवढे पण पैलू असतील, म्हणजे जलसी असेल, अँगर असेल, फिअर असेल, हेट्रेट असेल, सर्व म्हणजे ब्लेम गेम असेल, सर्व कुटकुटून अगदी भरलेलं होतं. आणि त्यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेलो. मी अक्षरशः सायकॅट्रिस्टकडे जायचो आणि अँटी डिप्रेशन्स घेत होतो आणि तरी सुद्धा मला काही वाटत नव्हतं. आणि इतका मी निगेटिव्ह झालो होतो की माझ्या आईला बोलायचो की तुझा मोठा मुलगा मेला म्हणून समज, तुझी सर्व स्वप्न तुझा लहान मुलगा पूर्ण करेल. म्हणजे आयुष्य पूर्ण संपलेलं होतं. आणि अशा वेळेला
माझ्या आयुष्यात एक पुस्तक आलं ज्याचं नाव आहे पॉवर ऑफ ए सबकॉन्शियस माइंड. अच्छा. ते पुस्तक मी वाचलं आणि मला कळालं आपले मनाची शक्ती काय आहे, त्या शक्तीचा वापर आपण कसा करू शकतो आणि त्या टेक्निक्स मी वापरल्या. आणि ज्या इंजिनिअरिंगमध्ये मला फक्त 45% होते, डिप्रेशनमध्ये होतो, मराठी मीडियममध्ये विद्यार्थी होतो, त्याच इंजिनिअरिंगमध्ये 45 वरून 85 वर मी जम्प मारला. फ्रॉम अ ड्रॉपर आय बिकेम टॉपर अँड आय वॉज 14th इन द महाराष्ट्र. सो हा जेव्हा रिझल्ट मला मिळाला तेव्हा एक कॉन्फिडन्स माझ्याकडे आला आणि मी लोकांना सहज गाईड करायचो. 2007 पासून टॉपर आल्यापासूनच कोणाचा म्हणजे ब्रेकअप झालाय, कोणाचं लग्न होत नाहीये, कोणाचा जॉबचा प्रॉब्लेम आहे, असा टाइमपासला मदत करायचो आणि करता करता लोकांच्या लाईफमध्ये मिरॅकल्स होत गेले. 2010 मध्ये माझी डिग्री कंप्लीट झाली. ब्लू स्टार लिमिटेड या कंपनीमध्ये जॉबला लागलो. तिकडे मला सर्व सॅम बाबा म्हणून बोलायला लागले कारण की अनेक लोकांचे वेगवेगळे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करत होतो. आणि हे करता करता कुठेतरी मला वाटलं की काहीतरी माझ्यामध्ये युनिक पोटेन्शियल आहे. आणि मग लॉंग स्टोरी शॉर्ट ह्या जर्नीला सुरुवात झाली की मी मोटिवेशनल स्पीकर बनू शकतो. आणि तोपर्यंत 2013-14 साली तोपर्यंत युट्यूब आलं होतं. संदीप महेश्वरी वगैरे बरेच मोटिवेशनल स्पीकरचे व्हिडिओ बघितले आणि मला कळालं की हे करिअर सुद्धा होऊ शकतं. आणि मग ह्या दिशेने मी वळालो. पण खरं मला तर अजूनही खरं वाटत नाहीये की पूर्ण डिप्रेस झालेला मुलगा नुसतं वाचनाने आणि स्वतःचा आत्मविश्वास कसा जागवला आणि अर्थात तुम्ही ते पुस्तक वाचलं आणि त्याच्यातून तुम्ही स्वतःची ऊर्जा निर्माण केली, तर खरोखर हे म्हणजे एक वेगळं उदाहरण आहे बघायला गेलं तर. म्हणून म्हटलं मोटिवेशनल स्पीकर सुरुवातीपासून तो मोटिवेशनल स्पीकर नसतोच, मग त्याने सुद्धा कुठेतरी अभ्यास केल्यानंतरच तो मोटिवेशनल होतो. तर मला असं विचारते की तुम्ही आज मोटिवेशनल स्पीकर आहात असं म्हणतात, तुम्ही ज्योतिषाचाही अभ्यास केलेला आहे, न्यूमरोलॉजीचा पण अभ्यास केलेला आहे. मग तुम्हाला असं काय वाटतं की या सगळ्या गोष्टीने तुमचा हा जो सक्सेस आहे, या तुम्ही जे सक्सेस झालेला तर या सगळ्या गोष्टींचा तुम्ही उपयोग केला, न्यूमरोलॉजी असं म्हणा किंवा ज्योतिषशास्त्र म्हणा, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला उपयोग झाला का? न्यूमरोलॉजी आणि ऍस्ट्रॉलॉजी हा विषयाकडे मी कसा वळालो तुम्हाला मी सांगेन. 2013-14 साली पॉवर ऑफ ए सबकॉन्शियस माइंड हे पुस्तक माझ्या परत एकदा आयुष्यात आलं. 2006 साली मी ते वाचलं होतं. टॉपर आलो आणि नंतर मी होतं टॉपर आलो, आता मला सर्व माहिती आहे, ते पुस्तक मी टाकून दिलं म्हणजे मला पण नाही माहिती. आणि मग ह्या प्रोसेसमध्ये मी ते पुस्तक विसरून गेलो होतो. आणि 2013 साली लॉंग स्टोरी शॉर्ट माझ्या आयुष्यात ते पुस्तक परत आलं. आणि जेव्हा ते पुस्तक परत आलं त्यावेळी माझ्या आयुष्याचा मोठा प्रॉब्लेम नव्हता, आयुष्य खूप सुंदर चाललेलं होतं. आणि त्यावेळेला मी ते पुस्तक जेव्हा वाचायला सुरुवात केली तर त्याच्यामध्ये चॅप्टर आला, त्याचा कन्सेप्ट असा होता की तुम्ही आयुष्यात यशस्वी कसे बनू शकता. तर डॉक्टर जोझफ मर्फी यांनी 3 स्टेप सांगितले आयुष्यात यशस्वी बनण्यासाठी. स्टेप नंबर 1 आयडेंटिफाय युअर पॅशन, स्टेप नंबर 2 वर्क हार्ड इन द एरिया ऑफ युअर पॅशन, अँड स्टेप नंबर 3 डू समथिंग फॉर द ह्युमॅनिटी. तर मी विचार केला मला माझं पॅशनच माहिती नाहीये. मी इंजिनिअरिंग तर केलंय पण मला हे आवडत नाहीये. पैसा मिळतोय, सर्व चालेल म्हणून मी करतोय, मग पॅशन काय आहे हे माहिती नव्हतं. मग मला त्याच्यामध्येच एक टेक्निक सांगितली होती, जर तुम्हाला पॅशन माहिती नसेल तर तुमच्या अंतर्मनाला, तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तुम्ही सिग्नल द्या, मेसेज द्या की मला हे सांग, याचं उत्तर हवंय. तर मी विचार केला मी काय बोलू. मग रोज रात्री झोपण्याच्या आधी मी एक वाक्य स्वतःशी सारखं सारखं बोलायचो. ते वाक्य होतं आय एम हायली सक्सेसफुल, आय एम हायली सक्सेसफुल, आय एम हायली सक्सेसफुल. हे मी कदाचित 200-300 वेळा खूप आनंदाने बोलता बोलता झोपून जायचो. आणि हे माझ्यामध्ये मी 5 ते 6 महिने केलं. आणि हे जेव्हा 5 ते 6 महिने मी केलं त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये एक ऍस्ट्रॉलॉजर आला. पूर्वी मी ऍस्ट्रॉलॉजर फालतू आहे, ग्रह कुठे आहे, मी कुठे आहे, त्याचा माझा काय संबंध आहे, हे फालतूगिरी आहे असं मला अगदी प्रकर्षाने जाणवायचं. पण तो ऍस्ट्रॉलॉजर माझ्या आयुष्यात आला आणि त्या ऍस्ट्रॉलॉजरकडे मला जावं लागलं एका कारणामुळे. मी त्याला भेटायला गेलो आणि मला माहिती होतं फालतू असं काय नसतं. आणि तेव्हा त्यांनी माझा स्वभाव सांगायला सुरुवात केली. आणि मी हैराण झालो की ह्या माणसाला मी आयुष्यात पहिल्यांदा भेटलोय, हा माझा स्वभाव एवढा तंतोतंत माझा सांगू शकतो. आणि मग मी बोललो सर ठीक आहे, आणि हे सांगितलंय असं असं असतं म्हणून. मग मी विचार केला थोडं तर मी पण रिसर्च करून बघतो, कारण की मी इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे त्यामुळे मला तर अजून प्रूफ हवे. तर मी म्हणलो की माझ्यासारखे अनेक लोक आहेत, तर मी त्यांचा पण रिसर्च करायला सुरुवात केली. आणि मग वेगवेगळ्या राशी किंवा ह्या राशीचा माणूस याचा स्वभाव हा, ह्या राशीचा माणूस याचा स्वभाव हा. तर मी बघायचो माझा भावाची रास मिथुन आहे, मग तो स्वच्छंदी आनंदी आहे का, अरे हा रे आहे तो स्वच्छंदी आनंदी आहे. तो माझी रास कुंभ, कुंभ राशीचे लोक युजली सिरियस असतात, तो अजून कुंभाचा कोण भेटतोय का, अरे हा रे हा पण कुंभ आहे, हा पण खूप सिरियस असतो. असे केस स्टडीजवर केस स्टडीज, केस स्टडीजवर केस स्टडीज येत गेला. मी बोललो बाप रे हे तर खतरनाक सायन्स आहे. ह्याच्यामध्ये तो व्यक्ती कोण आहे, त्याचा स्वभाव काय आहे हे आपल्याला कळते. त्याच दरम्यान
मला कळालं की आपला बर्थडेट तो सुद्धा मॅटर करतो. तुम्ही चकलं मी नंबर 7 आहे, तर नंबर 7चे अजून कोण कोण लोक आहेत बघूया. आणि हा रिसर्च चालूच राहिला आणि केस स्टडीज गोळा होत राहिल्या आणि मग ते शिक्का होतं त्याच्यातून जाणारे ह्याच्यात काहीतरी दम आहे बाबा, हे काहीतरी फालतू नाही, जे मी पूर्वी फालतू समजायचो. आणि म्हणून मी सर्वांना सांगेन, जर का कोणाला वाटत असेल की फालतू आहे, कदाचित ते एखाद्या फालतू ऍस्ट्रोलॉजरकडे गेले असतील, कदाचित एखाद्या फालतू न्यूमरोलॉजिस्टकडे ते गेले असतील आणि काहीतरी चुकीचे सल्ले त्यांनी सांगितले असेल की असं करा की 5 करोड येणार, 10 करोड येणार वगैरे. अशी फालतूगिरी मी कधी कोणाला सांगत नाही आणि मला माहिती नाही असं होतं की नाही. बट तुमचा स्वभाव तुम्हाला अगदी 1001% करू शकतो. माझ्याकडे अशा कितीतरी केस स्टडीज आहेत ज्या सायकॅट्रिस्ट सॉल्व्ह करू शकलेले नाहीये, पण म्हणजे जे 5-10 वर्ष लोक गोळ्या खात होते त्या सॉल्व्ह झाल्या नव्हत्या. माझ्याकडे ती लोक आले आणि त्यांचं मी रूट कॉज अनालिसिस केलं आणि त्यांच्यातून त्यांना सोल्युशन्स मिळालेले. त्याकडे अशा चिक्कार केस स्टडीज आहेत. म्हणजे एकंदरीत तुम्ही मोटिवेशनल स्पीकरचा तुम्हाला असं वाटलं की अरे मी लोकांना आत्मविश्वास देऊ शकतो, त्याच्याबरोबर तुम्ही ज्योतिषाचा पण अभ्यास केला, न्यूमरोलॉजीचा पण अभ्यास केला. पण मला हे विचारायचं की आता तुम्ही म्हणतात की मी ज्योतिष बघत गेलो, मग बर्थ डेट वरून मी भविष्य बघत गेलो, त्याच्यातनं तुम्ही अभ्यास करत एक केस स्टडी करत तुम्ही शिकलात. ही गोष्ट जरी खरी असली तरी पण तुम्हाला असं वाटतं का की ज्योतिष आणि हे जे तुमचं सायन्स आहे मोटिवेशनल स्पीकर म्हणजे अर्थात सबकॉन्शियस माइंडमध्ये ज्योतिषी पण जात असतो, न्यूमरोलॉजी पण सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊनच आपलं काम करते. हे तिन्हीचा संगम नक्की कसा म्हणजे आता तुमची केस स्टडी तुम्ही केली याच्यावरून मी एक खूप सुंदर प्रश्न मी विचारला. ह्याचं उत्तर असं आहे, आपलं जे अंतर्मन आहे ना, त्या अंतर्मनात बरेचसे सॉफ्टवेअर्स आहेत. जसं एक मोबाईल आपण परचेस करतो, एखादा लॅपटॉप आपण परचेस करतो, त्याच्यामध्ये प्रीलोडेड सॉफ्टवेअर्स असतात. प्रीलोडेड म्हणजे आधीच असतात त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर ते, आणि ते आपण वापरायला सुरुवात करतो. त्याच पद्धतीने प्रत्येक व्यक्ती हा सर्टन सॉफ्टवेअर घेऊन येतो. त्याला आपण गॉड गिफ्टेड पोटेन्शियल असं म्हणूया. त्याला आज सायंटिफिक लँग्वेजमध्ये किंवा कॉर्पोरेट लँग्वेजमध्ये स्वॉट अनालिसिस असं म्हणतात. स्ट्रेंथ, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स, त्याला स्वॉट अनालिसिस असं म्हणतात. तर ते स्वॉट अनालिसिस आपण ऍस्ट्रॉलॉजी, न्यूमरोलॉजी यांच्या मार्फत करू शकतो. इव्हन एक फिंगरप्रिंट सायन्स म्हणून आहे, त्याचं पुढे डिस्कस करू. तर त्याद्वारे आपल्याला कळलं की तो व्यक्ती म्हणून कोण आहे, त्याच्यामध्ये नेमके कोणते सुप्त गुण दडलेले आहेत आणि त्यानुसार तो पुढे कसा जाऊ शकतो. कारण की जसं आपण स्वॉट अनालिसिस म्हणतोय, तर स्ट्रेंथ्स आल्या तर ऑपॉर्च्युनिटीज आल्या, विकनेसेस म्हटलं की थ्रेट्स आले. तर ते कोणते आहे जर का तुम्हाला आधीच कळालं तर तुम्ही किती सुंदर पद्धतीने स्वतःची काळजी घेऊ शकता. म्हणजे पुढचे येणारे संभाव्य धोके तुम्ही आधीच टाळू शकता. किंवा एखादी मोठी संधी तुम्हाला मिळणार असेल, ती तुम्हाला वाटत असेल की नाही माझी लायकी नाही, मला जमणार नाही, कदाचित तुमची लायकी असताना सुद्धा तुम्ही संधी नाकारणार आणि तुम्हाला माहितीच नाही की तुमच्याकडे सुपर पॉवर आहे. आणि त्यासाठी ह्या गोष्टींमुळे बघा ऍप्टिट्यूड टेस्ट असते, मी ऐकलं असेल ऍप्टिट्यूड टेस्ट, सायकोमॅट्रिक टेस्ट, पण ते तुम्हाला प्रेझेंट मोमेंट बद्दल सांगतात. आणि ठीक आहे, ते सुद्धा तुम्हाला तुमचं गॉड गिफ्टेड सांगू शकतात, परंतु तुमच्या आन्सर्स वरती ते अवलंबून आहे. म्हणजे जेव्हा ऍप्टिट्यूड टेस्ट येते तेव्हा तुम्ही आन्सर्स देता आणि जर का ते आन्सर्स सुद्धा तुम्ही चुकीचे दिले तर त्या ऍप्टिट्यूड टेस्टचा रिझल्ट चुकीचा येऊ शकतो, सायकोमॅट्रिकचा रिझल्ट चुकीचा येऊ शकतो. पण जर का तुम्ही डेटा जर का प्रॉपरली प्रोव्हाइड केला, तुमचा बर्थ टाइम, बर्थ डेट, बर्थ प्लेस, तुमचा लेफ्ट थंबचा फोटो किंवा फिंगरप्रिंट्स, तर त्याच्याद्वारे आपल्याला स्वॉट अनालिसिस अगदी सुंदर पद्धतीने करता येऊ शकतं. अर्थातच मी असं कधीच म्हणणार नाही की ऍप्टिट्यूड आणि सायकोमेट्रिक मध्ये काहीच दम नाहीये, तिथून सुद्धा खूप सुंदर डेटा तुम्हाला मिळू शकतो, प्रोव्हाइडेड तुम्ही जो डेटा योग्य पद्धतीने फीड करता. थोडक्यात असं मला विचारायचं की आता समजा आपण एखाद्या ज्योतिषाकडे जातात काही वेळेला की बाबा याचं भविष्य काय आहे, किंवा हिचं लग्न कधी ठरणार आहे, किंवा याला सक्सेस कधी मिळणार आहे, असं ज्याला आपण ज्योतिषाकडे जातो. मग ते असं बघतात आणि सांगतात की या 2 महिन्यानंतर तो सक्सेस होणार आहे, त्या 2 महिन्यानंतर नक्की त्याचं लग्नही ठरणार आहे, असं ज्याला ते सांगतात त्याला कुठेतरी अगदी म्हणतात की इतका आत्मविश्वास येतो, अरे मला आता फक्त 2 महिन्यामध्ये मला सक्सेस मिळणार. तर या सगळ्या गोष्टी म्हणजेच ज्योतिषी सुद्धा सबकॉन्शियस माइंडमध्ये किंवा त्याला अभ्यास असतो, ज्योतिषांना अभ्यास असतोच नो डाऊट, पण तरी सुद्धा तुमच्या मनाची ताकद ज्योतिषी पण ओळखत असतात. जे तुम्ही आज करताय ते थोडक्यात असं आहे का की सबकॉन्शियस माइंडमध्ये जाणं म्हणजेच त्यांना पहिला ऊर्जा देणं, तुमचं सगळं चांगलंच होणार आहे, हे असं थोडक्यात आहे का? असं नाहीये. बघा जेव्हा मी स्वॉट अनालिसिस म्हणतो त्याच्यामध्ये संभाव्य धोके सुद्धा आपण सांगत आहोत. एक आहे शुगर कोटिंग करून सांगणं की सर्व छानच होणार, सुंदरच होणार आहे, मी करोडपती बनणार आहे, तुमच्याकडे BMW येणार आहे, मर्सिडीज येणार आहे, ह्याला शुगर कोटिंग म्हणतात. आणि बरेच ज्योतिषी किंवा बरेच लोक हे करतात, म्हणजे त्यांना बिझनेस करायचा असतो, लोकांमध्ये छान छान सांगायचं असतं. पण त्यामुळे काय होतं की माणूस
टॉक्सिक पॉझिटिव्हिटीमध्ये जातो. Correct. बघा, एक असते पॉझिटिव्हिटी आणि एक असते टॉक्सिक पॉझिटिव्हिटी. टॉक्सिक पॉझिटिव्हिटी म्हणजे जे नाहीये तरी सुद्धा आपण त्यांना काहीतरी खोटं चित्र निर्माण करतोय, ते अतिशय चुकीचं आहे. तर त्यामध्ये आपल्याला जायचं नाहीये. आणि मी ऍस्ट्रॉलॉजीचा किंवा न्यूमरोलॉजीचा किंवा फिंगरप्रिंट सायन्सचा वापर फक्त त्या व्यक्तीच्या स्वॉट अनालिसिससाठी करतो. बघा, भविष्यामध्ये जे तुम्ही आता विचारलं मला की 2 महिन्यात लग्न होईल किंवा ती एक प्रोबॅबिलिटी असते. असं नाहीये की ती 100% होणारच आहे. ती एक प्रोबॅबिलिटी असते. तर त्या प्रोबॅबिलिटीमध्ये त्या बऱ्याच गोष्टी घडू शकतात. तर अशा बऱ्याच प्रोबॅबिलिटी देत असतात. एक बघा, एक हिंदीमध्ये एक वाक्य आहे की हर कुत्ते की दिन आते हैं. बरोबर. सांगण्याचा अर्थ त्या वाक्याचा असा होतो की टायमिंग प्रत्येकाचा आहे. ते ग्रह वगैरे. आता बघा, सचिन तेंडुलकरची पत्रिका आता तर सुंदर होती, ठीक आहे, पण सचिन तेंडुलकरचा जेव्हा जन्म झाला तेव्हा आजूबाजूला अनेक लोकांचा जन्म झाला त्या दिवशी, पण बाकीचे लोक कुठे आहेत? बरोबर. त्यांना तो कुत्रा पण ओळखत नाहीये. कारण की सचिनने ज्या लेवलला सॅक्रिफाईस केलं, ज्या लेवलला त्याने कष्ट घेतले, त्या लेवलला बाकीच्यांनी नाही घेतले. महेंद्रसिंग धोनीचा ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी अनेक लोकांचा जन्म झाला. विराट कोहलीचा जन्म झाला, अनेक लोकांचा जन्म झाला. ते लोक कुठे आहेत? माझ्याकडे अशी अनेक लोक आहेत ज्यांची मी पत्रिका बघतो किंवा त्यांचा ऍस्ट्रॉलॉजिकल डेटा बघतो. मला वाटतं की बाबा, हा तर माणूस 100 करोडचा माणूस आहे, पण त्याचा ऍटिट्यूड इतका बकवास असतो की तो 1 लाख सुद्धा कमवू शकत नाही. तुमचा स्वभाव पण एक्झॅक्टली. एक आता तुम्हाला मी सांगतो, हार्दिक पांड्याची जी पत्रिका आहे, ठीक आहे, तर त्या पत्रिकेच्या मिळता जुळता एक व्यक्ती माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आला. तर मी एवढा भारावून गेलो, मी बोललो अरे यार, हा माणूस कुठल्या कुठे जाऊ शकतो. मी त्याला म्हटलं, बाबा मला पैसे नको देऊस, मला तुला ट्रेनिंग द्यायची, ट्रेनिंगला ये. त्याला मी 6 महिने फुकट बोलत होतो. 6 महिने त्याला फॉलोअप घेतला. राजा ये, मला तुला मदत करायची, राजा ये. मग राजा बोलतो की नाही, मी गावाला चाललोय, माझं असं आहे, माझं कसं आहे. तुम्हाला कष्ट करायचे पण डायरेक्ट. म्हणजे त्यामुळे मला एवढंच सांगायचं की ऍस्ट्रॉलॉजी, न्यूमरोलॉजी ह्याच्या पलीकडे सुद्धा आपण जाऊ शकतो. कारण की हे सर्व गोष्टी असताना सुद्धा अनेक लोक फेल्युअर्स आहेत. कारण की ऍटिट्यूड त्याच्यापेक्षा पण महत्वाचा आहे. आणि तुम्हाला अजून सोप्या पद्धतीने मी एक सांगेन, बघा, आपली पत्रिका म्हणजे काय आहे. आपले अनेक जन्म झालेले असतात, लोकांना असं हे कळत नाही, पण मागच्या जन्मात जे काही तुम्ही चांगले वाईट कर्म केलेले आहेत त्यानुसार तुम्हाला हा जन्म मिळतो. ह्या जन्मात तुम्हाला ती पत्रिका मिळते. बघा, मी अर्जुन तेंडुलकर नाहीये, मी अनंत अंबानी नाहीये, मी समीर नारद आहे. का? कारण की मागच्या जन्मात मी जी कर्म केली त्यानुसार मी आता जन्माला आलेलो आहे. माझी हाईट 5 feet 4 inches आहे. मला आवडलं 6 feet, पण माझ्या आई वडीलची हाईट कमी आहे, त्यामुळे माझी हाईट कमी आहे. का? कारण की हे मागचं कर्म आहे, त्याच्यामुळे त्या गोष्टी माझ्याकडे आलेल्या आहेत. त्यामुळे आता जे आपल्याला मिळालेलं आहे, आपण जसे दिसतोय किंवा ज्या पण गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत, हे मागच्या जन्माच्या कर्मानुसार मिळालेले आहेत. तर याचा अर्थ काय आहे की पुढे आपलं आयुष्य कसं असणार आहे ही आत्ताच्या कर्मावरती आहे. तुम्ही आत्ता कोणतं कर्म करताय. बरेच लोक काय करतात, एक चूक करून बसतात, ऍस्ट्रॉलॉजीकडे जातात किंवा न्यूमरोलॉजिस्टकडे जातात आणि ते सांगतात किंवा तुमच्या आयुष्यात असं असं होणार आहे, हा तुमचा असा पत्रिकेचा भाग आहे, आणि ते फायनल सत्य ठरवून ते आयुष्य गुंडाळून टाकतात. ते अतिशय चुकीचं आहे. कारण की बघा, तुम्ही आपण कुत्रा आणि मांजर नाही आहोत. बघा, कुत्रा आणि मांजराचं पण नशीब असतं. एक कुत्रा आणि मांजर गटाराच्या बाजूला जन्माला येतं, त्याचे खायचे प्यायचे वांदे असतात. एक कुत्रा मांजर अंबानीच्या घरात असो, टाटाच्या घरात जातो, बिर्लाच्या घरात जातो, त्याला तर कपडे घालायला मिळतात, असं ब्युटी पार्लर असतं. तर रोडवरचा कुत्रा मांजर कितीही मेहनत करून किंवा त्याच्याकडे ती सद्बुद्धीच नाहीये किंवा कॉन्शियसनेस नाहीये की तो काहीतरी मेहनत करेल, काहीतरी शिक्षण घेईल, काहीतरी चांगलं कर्म करेल आणि तो अंबानीपर्यंत पोहोचेल. पण अशा अनेक स्टोरीज आपण बघितलेल्या आहेत की धारावीच्या झोपडपट्टीमध्ये राहिलेला माणूस किंवा ज्या अक्षता असतात लग्नातल्या, ते तांदूळ गोळा करून त्याचा भात शिजवून आज लोक करोडपती झालेले आहेत. अशा असंख्य केस स्टडीज आपल्याकडे आहेत. तर याचा अर्थ काय आहे की माणूस त्याचा आयुष्य बदलू शकतो. नशिबाच्या पलीकडे आपण जाऊ शकतो आणि ती शक्ती आपल्याला देवाने दिली आहे. आणि तेच मी लोकांना सांगतो की ऍस्ट्रॉलॉजी, न्यूमरोलॉजी, फिंगरप्रिंट्स म्हणून मी स्वतः काय आहे ते ओळखा, तुमच्या स्ट्रेंथ ओळखा, चॅलेंजेस ओळखा आणि त्याच्या पलीकडे तुम्ही कसे जाऊ शकता त्याचा विचार करा. म्हणजे थोडक्यात हेच की आता तुम्ही जसं सांगितलं की सबकॉन्शियस माइंडमध्ये, म्हणजे आता मला हे विचारायचं तुम्हाला की सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन तुम्ही त्यांचं आयुष्य बदलू शकता. म्हणजे नक्की काय एक्झॅक्टली तुम्ही त्यांना कसं मोटिवेट करता, असं काही उदाहरण देऊ शकता का? बघा, आता सबकॉन्शियस माइंडमध्ये जाण्याचा अर्थ काय आहे की एखाद्या व्यक्तीकडे एखादा गॉड गिफ्टेड पोटेन्शियल. माझा एक मित्र आहे कुणाल सकपाळ नावाचा, तर तो जो व्यक्ती आहे तो डॉक्टर आहे इन MD इन होमिओपॅथी. तर जेव्हा त्याला मी भेटलो त्यावेळी त्याने मला सांगितलं की अरे बाबा, मला व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट बनायचं.
आता MD इन होमिओपॅथी आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट ह्याचा कोणताही कनेक्शन नाही. नाहीये. पण तो घाबरतच मला म्हणत होता की समीर मला हे करायचं पण लोक काय म्हणतील, मला इंटरेस्ट आहे वगैरे. आणि तेव्हा त्याचा ऍस्ट्रॉलॉजी, न्यूमरोलॉजी, फिंगरप्रिंट्स या तिन्ही गोष्टींचं मी कॉम्बिनेशन केलं. आणि त्यानुसार जेव्हा मी बघितलं तसं मी त्याला म्हटलं, मित्रा तुला मी गॅरंटी देतो यू आर गोइंग टू बी अ लेजेंड. तुझ्याकडे सर्व त्या गोष्टी आहे ज्याच्यामध्ये खूप मोठ्या लेवलला जाऊ शकतोस. आणि त्याने स्वतःवर प्रचंड मेहनत पण घेतली, खूप रियाज केला त्या गोष्टीचा, मल्टिपल कोर्सेस केले, फॅमिली सांभाळून. आणि नंतर आज तो व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे. त्याने वीर सावरकर जो मूवी आहे तो मराठीमध्ये डब केलाय, त्यातला काही पार्ट आहे. त्याच्यानंतर मग महाराष्ट्र शाहीर या मूवीमध्ये त्याने केदार शिंदे बरोबर काम केलं. तर अशा अनेक केस स्टडीज आहेत. तर त्याच्यातून आपल्याला कळतं की त्या व्यक्तीमध्ये काय पोटेन्शियल आहे आणि त्याचा वापर करून तो आयुष्यात यशस्वी कसा होऊ शकतो. आता याच्यावरून एक ज्योतिषावरून एकदम आठवलं की ज्योतिषाचा आणि आपल्या ग्रहांचा आपल्या मनावर म्हणा किंवा आपल्या पूर्ण मनावर आणि सबकॉन्शियस माइंडवर काय याचा परिणाम होतो का, किंवा आपल्या पूर्ण शरीरावर सुद्धा असा काही परिणाम होतो? अर्थातच. जसं तुम्हाला मी सांगतोय की जे ग्रह आहेत ते तुम्हाला ऊर्जा देत असतात किंवा ते मोटिवेशन तुम्हाला देत असतात, एखादं काम तुमच्याकडून करून घेत असतात. आता मला मी माझं उदाहरण देतो. माझ्या पत्रिकेमध्ये व्यसन आहेत. माझ्या पत्रिकेमध्ये माझी व्यसनाधीन अशी पत्रिका आहे. ठीक आहे, जे सत्य आहे. आता ते ग्रह वगैरे त्याच्यानुसार. पण आता व्यसनाधीन पत्रिका आहे, पण त्या व्यसनाचा वापर मी कुठे करणार हा माझा प्रश्न आहे. आणि हे मला लक्षात आलं जेव्हा मी एखादी गोष्ट करायला लागलो. कोणती गोष्ट, मला एखादी गोष्टी आवडली तर मला लक्षात आलं की मी त्या गोष्टीमध्ये वाहत चाललोय. म्हणजे एखादा क्रिकेट म्हटलं तर मी क्रिकेटमध्ये वाहत चाललोय, दुसरं एखादं मूव्हीज म्हटलं मी मूव्हीज मध्ये वाहत चाललोय. हे माझे पॅटर्न्स कुठेतरी मला लक्षात आले. का ज्योतिषाकडे गेल्यानंतर त्याने मला सांगितलं होती व्यसनाधीन पत्रिका आहे. आणि मला लक्षात आलं की हा मी पटकन एखाद्या गोष्टीमध्ये वाहून जातोय. आणि मग विचार मी केला की मी वाहून जाण्याचा जर का माझा पॅटर्न असेल, त्याला पॅटर्न आपण म्हणू, तर मी तो कामामध्ये का नाही वापरू शकत. तर माझ्या जर का मी आवडीचं काम घेतलं ज्याच्यामध्ये मला प्रचंड आवड आहे तर त्याचं मला व्यसन लागेल, त्याच्या मागे मी कम्प्लिटली वेडावून जाईल. आणि त्याला ऑब्सेशन असं म्हणतात. आणि ज्या जगात जेवढे यशस्वी लोक आहेत त्यांना त्यांच्या कामाचं ऑब्सेशन असतं. आणि मग ते व्यसन, ते ऑब्सेशन मी माझ्या कामासाठी युज केलं. सो अशा पद्धतीने तुमचे पॅटर्न्स तुम्ही युटिलाइज करू शकता. टॉनी रॉबिन्स नावाचा एक ट्रेनर आहे, तो ऍस्ट्रॉलॉजर नाहीये पण तो सायकोलॉजिकल वेगळ्या पद्धतीने सांगतो. तो म्हणतो आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला 3 स्टेप्स घ्यायला पाहिजे. स्टेप 1 तुमचे पॅटर्न्स ओळखा, स्टेप 2 त्या पॅटर्न्सला युटिलाइज करा, आणि स्टेप 3 त्या पॅटर्नला क्रिएट करा एखादा पॅटर्न तुमच्याकडे नसेल तर. हेच आपल्याला या स्वॉट अनालिसिस मधून करायचं आहे. तेच मला परत तेच वेगळे की ग्रहांचं म्हणजे कुठल्या अशा ग्रहांचा काही चांगला परिणाम होतो ते काही त्याच्याबद्दल काही उदाहरणादाखल सांगू शकाल का? ग्रह अर्थातच. आता जर का शुक्र हा जर का ग्रह घेतला तर तो तुम्हाला सौंदर्य देतो. तुम्ही आता तुळा राशीचा कोणताही मुलगा किंवा मुलगी बघा, तुम्हाला ते एकदम जबरदस्त दिसणारे दिसतात नेहमी. आणि ते कधी म्हातारे लवकर होत नाही. आणि शुक्राचा प्रभाव त्यांच्यामध्ये असतो, म्हणजे प्रोबॅबिलिटी भरपूर जास्त असते. तो अशा पद्धतीने मंगळ जर का म्हटलं त्याच्याकडे एनर्जी प्रचंड असते. सो असा प्रत्येक राशीचा एक स्वभाव आहे. जसा आता शनी हा ग्रह घेतला तर तो व्यक्ती खूप सिरियस कॅटेगरीमध्ये जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने त्या व्यक्तीचे स्वभाव आपल्याला कळू शकतात. म्हणजे तो एक सॉफ्टवेअरच आपण बोलू शकतो. आता बघा कोणता स्वभाव चांगला किंवा वाईट नाहीये, कारण की असे काही करिअर्स आहेत. आता मिथुन ही जी राशी आहे तिकडे स्वभाव खूप स्वच्छंदी असतो. तर काही करिअर्स असे आहेत की तिकडे स्वच्छंदी स्वभाव भयंकर महत्वाचा आहे. ठीक आहे. आता काही करिअर्स अशी आहेत की जिकडे रिसर्च करायचा सिरियसनेस खूप महत्वाचा, तिकडे कुंभ राशी कामाला येऊ शकते. तशा प्रत्येक राशीचे वेगवेगळे स्वभाव आहेत, त्याचा तुम्हाला वापर करायचा. जसा आता शुक्र हा जो ग्रह आहे त्यांचा सुद्धा बऱ्यापैकी स्वच्छंदी स्वभाव असतो आणि त्यांचा कल हा ग्लॅमरस वर्ल्डकडे असतो. तर ग्लॅमरस फील्ड जे आहे तिकडे ते खूप सुंदर काम करू शकतात. सो काही हे नॅचरल टॅलेंट आहे आणि त्या फील्डमध्ये त्यांचा पटकन युटिलायझेशन होऊ शकतं. तिकडे त्यांना जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. त्याला आपण एफर्टलेस परफॉर्मन्स असं आपण म्हणतो. अच्छा, आता हे आपलं ज्योतिषाचं झालं, ग्रहांचं झालं, तर मला आता न्यूमरोलॉजीकडे थोडं वळायचं की काही जण म्हणतात की तुमची बर्थ डेट 8 असली पाहिजे,
काहींची 5 चांगली असते, काहींची 9 असलेले बर्थडे चांगली असते. त्याच्यानंतर आपल्या पूर्ण बर्थडेची हे म्हणजे 8, 12, 1964 किंवा असं, तर टोटल ती फिगर कुठली असावी चांगली, असं एक्झॅक्टली काय, त्याच्याबद्दल काय जरा सांगा. अगेन इज अ पॅटर्न. बघा, आपण बर्थडे डिसाईड नाही करू शकत. बरोबर. आजकाल लोक प्लॅन करून प्लॅन बेबी आजकाल क्रिएट करतात, तो वेगळा भाग झाला. पण त्या नंबरचा आपल्यावरती परिणाम होत असतो. तर 2 नंबर्स असतात. एक आपले असते मेन बर्थडे, जसं मी 7/12/1986 आहे, सो माझी 7 आहे. आणि कोइन्सिडेंटली 7/12/1986 म्हणजे 7+1+2+1+9+8+6 हे जर केलं त्याची टोटल 34 येते. 34 तर ती पण 7 आहे. तर आय एम 77%. सो ह्या 2 गोष्टी जरी असल्या तरी त्यांचा इम्पॅक्ट ऑलमोस्ट सिमिलर आहे. मेन जो नंबर आहे तो लहानपणीपासूनच पिक्चरमध्ये असतो, म्हणजे 7 डिसेंबर मी आहे, तर तो लहानपणीपासूनच पिक्चरमध्ये आहे. पण जी आपली बर्थडेची टोटल असते ती 35-40 नंतर पिक्चरमध्ये. आता मी तुमचं उदाहरण घेईन त्याच्यासाठी. बघा, तुम्ही 18 बॉर्न आहात आणि पण तुमच्या बर्थडेची टोटल जी आहे ती 6 आहे, म्हणजे 33 आहे. तर 33, 3+3 6 या नंबरचा जो लीडर आहे किंवा त्याला स्वामी ग्रह असं म्हणू शकतो, तो आहे शुक्र. तर जो शुक्र आहे तो तुम्हाला सौंदर्य देतो, तो तुम्हाला ग्लॅमरस ऑपॉर्च्युनिटीज देतो. बघा, आज तुम्ही रिटायर्ड झालेले आहात आणि रिटायर झाल्यानंतर तुमच्या सर्व मैत्रिणी करायचे, त्याचा आराम करतायत आणि काहीच करत नाही मॅक्झिमम. पण आज तुम्ही काहीतरी वेगळं करताय. या वयात करायचे तुम्ही 20 वर्षापूर्वी कधी विचार पण केला नसेल की रिटायरमेंट नंतर मी हे असं काही करेन, पण तुम्ही करताय. म्हणजे तरुणाला पण लाजवेल असं काहीतरी काम तुम्ही करता. तुमच्याकडे ती शक्ती आली आहे, ती एनर्जी आली आहे. आणि ती एनर्जी कुठून आली आहे बघा. 18 बॉर्न म्हणजे 9 नंबर, 9 म्हणजे मंगळ म्हणजे एनर्जी, राईट. ती एनर्जी तुमच्याकडे आली आणि ती एनर्जी आता युटिलाइज कुठे होते, सेकंड हाफ ऑफ युअर लाईफ. सेकंड हाफ म्हणजे 35-40 नंतर. तर ती तुमची आहे 6 म्हणजे शुक्र. ग्लॅमर म्हणजे ग्लॅमर मध्ये तुमची एनर्जी आता युटिलाइज होते. हे किती सुंदर कॉम्बिनेशन झालेलं आहे बघा. किती छान वाटलं मला करतो. म्हणजे हे आज तर तुमच्याकडे मला कळलं की अरे आपण हे एवढं करतो, याच्या मागचं एक सायन्स आहे. मग असे काही काही वेगवेगळे आकडे असतात. म्हणजे आता मला मोठ्यांचं असं म्हणायचं, नरेंद्र मोदी म्हणा किंवा सचिन तेंडुलकर म्हणा किंवा अगदी क्रिकेटर रोहित शर्मा, या सगळ्यांचं त्यांच्या पण बर्थडेच्या काही वेगळ्या आहेत का की ते आपल्याला प्रेक्षकांना सांगता येतील की त्यांचं म्हणजे अर्थातच. बघा, आता कसं क्वालिटीज पॉईंट ऑफ व्ह्यू बघू आपण. नरेंद्र मोदी हा 17 बॉर्न आहे. 1+7 येथे 8 हा आकडा आहे शनीचा. आणि त्याच्यामुळे तो माणूस सिरियस आहे. तो हसी मजाकवाला माणूस नाही, की करणारा नाही. तो ही इज व्हेरी सिरियस. तुम्ही 8, 17, 26 ची लोक बघाल मॅक्झिमम. बघा, आता ह्याच्यामध्ये मी प्रेक्षकांना असं सांगेन की ह्याच्यामध्ये कॉम्बिनेशन काम करतात. बऱ्याच वेळा लोकांना काय वाटतं, अरे हा तर 8 नंबर आहे किंवा मी तर 8 नंबर आहे, मी तर एकदम स्वच्छंदी आहे, बिंदास आहे. पण कदाचित त्यांची जी रास असेल ती कदाचित तुळा असू शकते. तशी कॉम्बिनेशन काम करतात किंवा फिंगरप्रिंटचा पॅटर्न वेगळा असू शकतो. त्याच्यामुळे पूर्वी मला हे गणित करायचं नाही, कारण की सुरुवातीला जेव्हा मी एखाद्याची रास बघायचो, अरे घ्यायचं म्हणजे उदाहरणार्थ 7 नंबरचा माणूस पण बऱ्यापैकी सिरियस असतो. तर मी 7 नंबर आहे, पण मी कुंभ आहे. म्हणजे 7 नंबरचा सिरियस असतोच आणि वरतून मी कुंभ आहे, त्याच्यामुळे माझा सिरियसनेस अजून वाढला. पण माझा एक मित्र आहे, त्याचं पण नाव समीर आहे, पण तो 25 बॉर्न आहे. पण तो एकदम स्वच्छंदी, धडाकेबाज, एकदम जबरदस्त. तर मी विचार केला, रे बाबा हा पण 7 आहे, पण हा एकदम धडाकेबाज आणि मी एकदम असा सिरियस काइंड ऑफ, असं का? आणि नंतर थोडंसं रिसर्च केल्यानंतर मला कळालं त्याची जी रास आहे ती आहे सिंह, चंद्ररास. मग सिंह असल्यामुळे तो एकदम धडाकेबाज असणारच आहे. त्यामुळे हे सर्व कॉम्बिनेशन आपल्याला बघावे लागतात. हे मी सांगतो का आहे, आणि बरेच लोक म्हणतात मी तर 8 नंबर आहे, पण मी पण 17 आहे, पण मी नरेंद्र मोदीला सिरियस आहे, मी तर पार्टी अॅनिमल आहे, मी तर पार्टी करतो, मी तर धमाल करतो. तर आपल्या सर्व गोष्टी कन्सिडर कराव्या लागतील. पण आता फक्त आपण नंबर कन्सिडर करायचा विचार केला तर 17 नंबरची लोक म्हणजे 8, 17, 26 युजली सिरियस असतात. तर नरेंद्र मोदीचा तो पॅटर्न आहे. आता मी 8 नंबर घेतला तर अनिल कुंबळे हा पण 8 नंबर आहे, तो पण सिरियस आहे. आर अश्विन नावाचा क्रिकेटर आहे. क्रिकेटरचे नाव याच्यासाठी घेतो पटकन लोक रिलेट करू शकतात, सिरियस आहे. तर असे हे नंबर्स आहेत जे तुम्हाला सांगतात. इव्हन शुभमन गिल जो आता इंडियन टीमचा कॅप्टन त्याला बनवलाय, ही इज ऑल्सो काइंड सिरियस काइंड ऑफ अ पर्सन. तर ह्या क्वालिटीज किंवा लिडरशिप, नॅचरल लिडरशिप नंबर 8 कडे येतात. आणि आता जर का तुम्ही 24 सचिनचं उदाहरण देता, 24 ची टोटल येते 2+4 6 म्हणजे शुक्र. ग्लॅमर, आता ग्लॅमर त्यांनी युटिलाइज कुठे केलं माहिती का? बघा, सचिन अजूनही म्हातारा झालेला नाही. आज तो 52-53 वर्षाचा आहे, पण आजही तो क्रिकेट खेळतो आणि आजही
तो असे शॉट मारतो की 20 वर्षाच्या मुलाला पण मारता येणार नाही, कारण त्याच्याकडे 6 नंबरची ती शक्ती आहे. आणि त्याच्यामागे त्याचे कष्ट पण तेवढेच आहेत. अर्थातच जसं तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की बऱ्याच लोकांकडे पत्रिका खूप चांगली असते, सुंदर असते, पण ते मेहनत घेतली नाही तर त्याचा काही फायदा होणार. म्हणजे सोपं उदाहरण त्याचं झालं तर एखादा माणूस कोकणात राहतोय आणि त्याच्याकडे 100 एकरची जमीन आहे आणि तो म्हणतो की नाही बाबा मला कंटाळा येतो, मी 1 एकरमध्येच राहतो, 1 एकरचा मी आंबे वगैरे करतो, त्याच्यामध्ये मी खुश आहे. अशी बरेच लोक करतायत. म्हणजे तुमचं भविष्य चांगलं असतं, पण त्याच्या मागे तुमचे कष्ट पाहिजे, ते खूप महत्वाचे. त्याच्याशिवाय कुठलीच गोष्ट होऊ शकत नाही. प्रचंड मेहनत ती घ्यावीच लागते. तर आता पत्रिका झाली, भविष्य झालं, ग्रहांचं सुद्धा झालं. तर आता तुम्ही उल्लेख केला तो अंगठ्याच्या याच्यावरून, की आपल्या अंगठ्याचा जो या रेषा असतात त्याच्यावरून तुम्ही स्वभाव, माणसाचा कसा स्वभाव असतो ते सांगू शकता. या अंगठ्याच्या रेषांमध्ये खरंच स्वभाव दडलेला आहे? मला तर असं खरं वाटत नाही, पहिल्यांदा ऐकते मी तुमच्या. फिंगरप्रिंट, याला फिंगरप्रिंट सायन्स असं म्हणतात, याला DMITS सुद्धा म्हणतात, गव्हर्नमेंट मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट. बट आज हे पण तुम्हाला मी सांगेन की बरेच लोक ह्या ज्या टेस्ट आहेत, म्हणजे आपलं फिंगरप्रिंट कॅप्चर करून एक रिपोर्ट जनरेट होतो आणि त्याच्यातून बऱ्याच गोष्टी केल्या जातात. मी ते 11 वर्ष केलं, पण आज मार्केटमध्ये बरेच लोक हे चुकीच्या पद्धतीने सुद्धा करत आहेत. पण आपण ह्या मुद्द्याकडे येऊया की आपल्या फक्त फिंगरप्रिंट बघून सुद्धा रिपोर्ट जनरेट नाही जरी केला, फक्त फिंगरप्रिंट बघून सुद्धा आपल्याला कळू शकतं त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे. 4 पद्धतीच्या पर्सनॅलिटीज असतात. एक असते इफिशियंट पर्सनॅलिटी, त्याला आपण हार्मोनी सीकर असं म्हणूया. एक असते लीडर पर्सनॅलिटी, जी बिझनेस करणारी असते. एक असते आयडियलिस्टिक पर्सनॅलिटी, जी खूप खोलात जाणारी, रिसर्च करणारी असते. आणि एक असते इन्फ्लुएन्शियल पर्सनॅलिटी, त्याला फ्लॅम्बॉयंट पर्सनॅलिटी असं सुद्धा म्हणतात. अशा 4 पर्सनॅलिटीज असतात आणि त्या डाव्या अंगठ्यावरून आपल्याला कळू शकतात की तुमचा पॅटर्न कोणता आहे. जर का लिडरशिपचा पॅटर्न आलेला असेल, तो माणूस जॉब करू शकत नाही, आणि जॉब केला तरी तो लिडरशिप पोझिशनलाच जाणार ऑलवेज. आयडियलिस्टिक पर्सनॅलिटीचा व्यक्ती असेल तर तो रिसर्च करण्यामध्येच त्याचा भर असणार किंवा चुका शोधण्यामध्ये, ते चुका शोधण्यामध्ये माहीर असतात, अतिशय माहीर असतात. तर त्या लोकांना तुम्ही रिस्क घ्यायला लावू शकत नाही. तर ह्या अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी कोणतं करिअर बेस्ट असू शकतं, किंवा जेव्हा लाईफ पार्टनर म्हणून काय तुम्हाला करायला पाहिजे. म्हणजे समजा आता नवरा आणि बायको आहेत आणि दोघे पण लीडर पर्सनॅलिटी आहे, दोघांचा पण डाव्या अंगात लीडर आहे, तर नवरा पण लीडर आणि बायको पण लीडर, त्यामुळे भांडणं होण्याची शक्यता खूप जास्त असते. मग असे केसेस माझ्याकडे येतात, मग त्यांना मी सांगतो की तुमच्या दोघांना एकमेकांना रिस्पेक्ट द्यायला लागणार आहे, तुम्ही इंडिपेंडेंटलीच काम करा, तुम्ही एकमेकांना गाईड करायला जाऊ नका. आणि तुम्ही लोक पण लीडर पर्सनॅलिटी आहात, ठीक आहे. कधी कधी लीडर असतो, कधी कधी आयडियलिस्टिक असते. लीडर असतो तो रिस्क टेकर असतो, आयडियलिस्टिक असतो तो खूप खोलात जाणार असतो. तर हे एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणं हे खूप महत्वाचं आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला बऱ्याच, म्हणजे ह्या फिंगरप्रिंट सायन्सचा बऱ्याच ठिकाणी वापर करता येऊ शकतो. अजून एक तुम्हाला उदाहरण सांगेन, हे कोणालाच माहिती नाहीये. आता सबकॉन्शियस माइंड, मॅनिफेस्टेशन, ह्याच्यामध्ये लोक म्हणतात की एंड रिझल्टचा विचार करा, जे एंड तुम्हाला हवंय ते इमॅजिन करा, व्हिज्युअलाइज करा. पण महत्वाची गोष्ट ही आहे की प्रत्येकाला ते पचणारं नाहीये. आयडियलिस्टिक नावाची एक पर्सनॅलिटी आहे, त्याला खोलामध्ये जायला आवडतं आणि त्याला मोठी स्वप्न बघताच येत नाही आयडियलिस्टिक पर्सनॅलिटीला. तर आयडियलिस्टिक पर्सनॅलिटीचे लोक इमॅजिन करू शकत नाहीत की ते सक्सेसफुल झालेले आहेत, ते एंड रिझल्ट व्हिज्युअलाइज करू शकत नाहीत. तर त्यांच्यासाठी प्रोसेस प्लस एंड रिझल्ट हे व्हिज्युअलाइज करणं, म्हणजे त्याची कल्पना करणं महत्वाचं आहे, प्रोसेसची कल्पना. तर अशा खूप मजेदार गोष्टी आहेत ज्या लोकांना कळू शकतात, म्हणजे ज्याचा वापर ते त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात, म्हणजे कुठल्याही या गोष्टींचा वापर तुम्ही जर चांगल्या पद्धतीने केलात, म्हणजे तुमचं भविष्य तुम्ही सांगता, सगळं भविष्य सांगणार गोष्ट वेगळी, पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या माइंडला विचारा की काय योग्य आहे, घडवावं लागतं आणि तुम्ही ते सांगता, तुम्ही त्यांना गाईड करता. तर ह्याच्यावर मला अजून असं विचारायचंय की आता तुम्ही म्हणालात की ते सक्सेस होतात, पण ते त्यांना तुम्ही सक्सेस व्हायला सुद्धा मदत करता. तर ते एक्झॅक्टली असं, म्हणजे मला हे विचार की डिप्रेस झालेले असतात किंवा कधी कधी आपण काय करिअर निवडायचं ते कळत नाही, किंवा काही वेळेला नातेसंबंध बिघडलेले असतात. तर अशी काही तुम्ही अशी उदाहरण देऊ शकता की ज्यांना तुम्ही त्यांचं पूर्ण माइंड चेंज केलेलं आहे. कारण अर्थात मोटिवेशनल स्पीकर म्हणजे तुम्ही सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन त्यांचं मन काय, त्यांचं मन ओळखता, त्यांना तुम्ही उल्हासित करता, प्रत्येक उदाहरण देऊन, बोलून, त्यांच्या मनाला प्रश्न विचारून, किंवा ते स्वतःहून उत्तरं द्यायला लागतात तुमच्या समोर. हे मी बघितलेलं आहे. तर मग याच्याबद्दल मला काही सांगू शकाल की कसं हे तुम्ही करता?
बघा आता ह्याच्यामध्ये कसं आहे, आपल्याला रूट कॉज अनालिसिस करणं खूप महत्वाचं आहे. खरंय. म्हणजे जेव्हा एखादा प्रॉब्लेम होतो, खरंय. मग नातेसंबंधात असेल, जॉबमध्ये असेल, कुठेही असेल, खरंय. त्या रूट कॉज मध्ये एक खूप सुंदर केस स्टडी तुम्हाला मी सांगतो. हं. एका मुलीने मला कॉल केला, 2016ची गोष्ट आहे. हं. चार्टर्ड अकाउंटंट मुलगी, हं. तिने मला कॉल केला आणि सांगितलं की मला इंटरव्ह्यू मध्ये हं. खूप भीती वाटते. अच्छा. तर मी म्हणलो कसली भीती वाटते? हं. इंटरव्ह्यू मध्ये जर का एखादा पुरुष असेल हं. तर मला बोलताच येत नाही. हो. स्त्री असेल तर मी कॉन्फिडेंटली बोलते, पुरुष असेल, पुरुषाने मला काय विचारलं की मला प्रचंड भीती वाटते, मला जमतच नाही. मी म्हणलो का? म्हणजे तुझा ब्रेकअप झालाय का? बोली नाही. तुला कधी कोणी मारलंय का? बोली नाही. तुला कोणी काही शिवीगाळ केली आहे का, त्यामुळे तुला खूप मनाला लागलंय तुझ्या, असं काही झालंय का? नाही. मी प्रत्येकाने नाहीच बोलत होती. मग मी विचारत गेलो आणि अगदी शेवटी तिने मला सांगितलं, माझा जन्म झाल्यानंतर माझ्या वडिलांनी मला सोडून दिलं. हो. का? कारण मी मुलगी होती. हो. जन्म झाल्या वडिलांनी मला बॉयकॉट केलं, माझा त्याग केला, माझ्या आईचा आणि माझा. आणि माझ्या आईने मला मोठं केलं, त्यामुळे मला पुरुषाबद्दल प्रचंड चीड आहे चिड आहे. की पुरुष हा नालायकच असतो. हं. हे सर्व पुरुष नालायक आहेत. हं. मी तिला म्हटलं, तुझ्या वडिलांनी जे केलं ते का केलं ते मला माहिती नाहीये, पण ते चुकीचंच केलं अर्थातच. पण तुझ्या वडिलांनी ते केलेलं आहे, बाकीच्या लोकांनी काहीच केलेलं नाही. नाही. हो. तर मी तुला सजेस्ट करेन हं. की तुझ्या वडिलांना सर्वात पहिले तू माफ कर. हं. तुझ्या वडिलांना जर का तू माफ नाही केलंस हं. तर तुझ्या मनातला तो द्वेष जाणार नाही, आणि तो द्वेष नाही गेला तर तू आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकणार नाही. अगदी. आणि तिला फक्त मी फोनवरून सांगितलं हं. आणि तिला मी माफ करण्यासाठी विनंती केली की तू प्लीज हे कर, तुझ्या दुसरा कोणताच पर्याय नाहीये. आणि तू चार्टर्ड अकाउंटंट आहेस, याचा तू हुशार आहेस, तुला सर्व येते आहे, आता तू चार्टर्ड अकाउंटंट बनू शकली नसतं. बरोबर. आणि तिने स्वतःला माफ केलं त्या चुकीसाठी, तिच्या वडिलांना सुद्धा तिने माफ केलं. आणि नंतर 2 दिवसानंतर की 3 दिवसानंतर तिचा कॉल आला की माझं इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन झालंय. वाव. व्हेरी गुड. आता समजा ह्या मुलीला मी मोटिवेट केलं असतं, हे कमाल तू करू शकतेस, बिलीव्ह इन युअर सेल्फ, अशक्य काहीच नाहीये, पुरुष वगैरे काय नसतं. असं. हा बरेच मोटिवेशनल स्पीकर अशा पद्धतीने पण काम करतात. ते फक्त स्टोरीज सांगून मोटिवेट करतात, पण तसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत. तुम्हाला रूट कॉज मध्ये जाणं खूप महत्वाचं आहे. आणि मी ज्या पद्धतीने काम करतोय, म्हणजे माझ्या आयुष्यात अजूनपर्यंत मला तरी असं पण दिसलेला नाहीये की जो ऍस्ट्रॉलॉजी, न्यूमरोलॉजी, फिंगरप्रिंट सायन्स, सबकॉन्शियस पॅटर्न्स एवढ्या डेप्थ मध्ये जाऊन एखाद्याला रिझल्ट प्रोड्यूस करून देतोय. अगेन इट्स अ गॉड्स ग्रेस असं मी सांगेन की एवढ्या लहान वयात मला या सर्व गोष्टी कनेक्ट करता आल्या. बट अशा युनिक पद्धतीने आपल्याला त्या रूट कॉज अनालिसिस करणं आवश्यक आहे, तरच आपल्याला ते रिझल्ट मिळू शकतात. आणि मोटिवेशनचा तुम्ही सुरुवातीला जो प्रश्न विचारला त्याचा पण एक वेगळा पैलू तुम्हाला मी सांगेन. जर का तुम्ही काश्मीरमध्ये राहताय, अज्युम करा तुम्ही काश्मीरमध्ये राहताय आणि तुम्हाला मी मोटिवेट करतोय, मॅडम तुम्ही काश्मीरमध्ये हापूस आंबा पिकवणार आहात, अशक्य काहीच नाहीये मॅडम, करून दाखवा, तर हा आहे ना मूर्खपणा ठरेल. कारण की काश्मीरमध्ये हापूस आंबा येऊ शकत नाही. जमीनच नाही. तर काश्मीरमध्ये जर का तुम्ही आहात तर मला तुम्हाला मोटिवेट करायला पाहिजे, मॅडम सफरचंद भरपूर पिकवा, एक्सपोर्ट क्वालिटीची पिकवा, हे करा, ड्रायफ्रुट्स वरती फोकस करा. दॅट इज कॉल्ड ॲज प्लांट मोटिवेशन, किंवा आपण म्हणू शकतो स्ट्रॅटेजिक मोटिवेशन. म्हणजे आपण ठरवतो की बाबा ह्या व्यक्तीकडे काय पोटेन्शियल आहे, कोणते रिसोर्सेस आहेत आणि कुठून तो पुढे जाऊ शकतो. पण बऱ्याच वेळा मोटिवेशनल स्पीकरला अशक्य काहीच नाहीये, तुम्ही काहीही करू शकता, तो थोडासा मूर्खपणा आहे. तुम्हाला बघायचं बाबा ह्या माणसामध्ये नेमकं पोटेन्शियल काय आहे आणि ह्याचं युटिलायझेशन कुठे होऊ शकतं, तर तिकडेच तुम्हाला युटिलाइज करायचं. उदाहरणार्थ आता मला सबकॉन्शियस माइंड माहिती आहे, मोटिवेशन स्वतःला मोटिवेट कसं करायचं माहिती आहे. मी करणार नाही, मी आहे ना अमित हुसेनचा चित्रकार बनणार, अशक्य काहीच नाहीये, मी 24 तास चित्र करत बसणार, तर हा मूर्खपणाचा बाजार ठरेल. मी 30 वर्ष जरी ते चित्र काढत बसलो तरी मला बेडूक पण व्यवस्थित काढता येणार नाही, कारण की चित्रकला माझ्याकडे पार्ट नाहीच आहे, तर तिकडे मला जायलाच नाही पाहिजे. इट्स व्हेरी क्लिअर. माझा स्टुडंट सिद्धेश गावणे, ही इज अ टॅटू आर्टिस्ट. तो विराट कोहलीचा टॅटू आर्टिस्ट आहे, तो तिलक वर्माचा टॅटू आर्टिस्ट आहे. मी पण मोटिवेट झालो, अरे मला पण विराट कोहलीला भेटायला हवे, मी पण आता टॅटू करतो यार, म्हणजे काम खूप मेहनत करणार. हा मूर्खपणा ठरेल, कारण की मला हातात पेन पकडून साधा बेडूक पण काढता येत नाहीये, तर मी ते करू शकत नाही. मग तिकडे मला मोटिवेशनचा यूज करायचं नाही. पण हा, मी स्वतःला ह्याच्यासाठी मोटिवेट करू शकतो की मी विराट कोहलीचा कोच बनेल, किंवा विराट कोहलीच्या कदाचित फ्युचरच्या अकॅडमीमध्ये मी मेंटल कंडिशनिंग कोच असेल, किंवा सचिनच्या मुलाचा मी कोच असेल. ह्यासाठी मी 100% स्वतःला मोटिवेट करतो आणि हे माझं स्वप्न आहे. आता मगाच्या बोलण्यावरून मला असं एक विचारायचंय की काही काही व्यक्तींचं असं असतं ना की
त्यांचं एज जरी होत असलं तरी पण आहे ना त्यांना जुन्या जुन्या गोष्टींमध्ये असतात. ती मला अशी बोलली होती, मला माझ्या भावाने असं सांगितलं, त्याला माझी आई अशी बोलली होती. हे असं सगळं इतकं डोक्यामध्ये भरून निगेटिव्हिटी म्हणजे इतकी भरून ठेवलेली असेल ना, तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? म्हणजे त्यांनी त्याच्यातनं कसं बाहेर येईल? अतिशय सुंदर प्रश्न तुम्ही विचारला. आज माझा केस स्टडी तुम्हाला सांगेल. एक व्यक्ती आहे, नवरा जबरदस्त कमवतोय, सर्व सुंदर आहे, घर सुद्धा सुंदर आहे, 1 BHK 2 BHK घर आहे. एक मुलगा आहे 15 वर्षाचा, तो सुद्धा अतिशय सुंदर मुलगा आहे, चांगला अभ्यास करतोय. पण जी स्त्री आहे ना, ती तिच्या घरात सासू नाहीये, कोणीच नाहीये, ती एकटी घरात राहते, नवरा कामाला जातो, प्रचंड पैसा आहे, पैशाचा चॅलेंज नाहीये, गाडी आहे, एव्हरीथिंग इज देअर. पण त्या बाईला वेगवेगळे आजारपण आहेत आणि तिला तिच्याकडे उत्तर नाही. आता रिसेंटली त्या व्यक्तीला मी भेटलो होतो, अर्थातच मला नाव सांगता नाही येणार, तर मी त्या रिसेंटली त्या व्यक्तीला भेटलो. त्या व्यक्तीला मी विचारलं कसं चालू आहे, तर ती बोलली समीर मला त्याच्यातून बाहेर काढ, आजारपणामधून बाहेर काढ. तर मी म्हटलं की तुझ्या आयुष्यात काय दुःख आहे तुला की त्यामुळे तुला हे आजारपण होत आहे? आणि मग तिने सांगितलं की नाही, मला गोष्टी विसरता येत नाहीये. जेव्हा आपण काही गोष्टी घडलेल्या असतात आपल्या आयुष्यात त्या विसरत नाही, तर ती निगेटिव्ह एनर्जी आपल्याकडे मनात ब्लॉक आपल्या शरीरात ब्लॉक होते आणि त्याचं रूपांतर पुढे आजारांमध्ये होतं. एक खूप खूप सुंदर केस स्टडी तुम्हाला मी सांगेन. लुईस हे नावाची एक लेडी होती, जिला 35व्या वर्षी कॅन्सर झाला. कॅन्सर का झाला तिला? कारण की ती लोकांना माफ करू शकत नव्हती. ती खूप चांगली व्यक्ती होती आणि तिने अनेक लोकांना मदत केली, चांगली कामं केली, पण लोकांनी तिला छळलं आणि ती माफच करू शकत होती. मी का म्हणजे मी काय वाईट केलंय? आणि तिला ते जमतच नव्हतं आणि त्या ट्रॅक निगेटिव्ह एनर्जीमुळे तिला कॅन्सर झाला. पण देवाच्या कृपेने तिला कोणीतरी सांगितलं की तुला लोकांना माफ करायचं, तर तू याच्यातून बाहेर पडशील. तिने लोकांना माफ केलं, ती कॅन्सरमधून बाहेर पडली आणि 90 वर्षापर्यंत जिवंत राहिली. आणि तिने एक मल्टिपल पुस्तकं लिहिली, त्यापैकी एक पुस्तक लिहिलं यू कॅन हील युअर लाईफ, आणि ते पुस्तक आज मल्टिपल लँग्वेजेसमध्ये पब्लिश झालेले आहे. आज बरेच सायकोथेरपिस्ट, सायकोलॉजिस्ट त्या पुस्तकाचा वापर करतात लोकांना मदत करण्यासाठी. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आपल्या एक महत्वाचा मुद्दा, आपल्या आयुष्यात जे पण गोष्टी घडतात त्यासाठी आपण 100% जबाबदार असतो. हा मुद्दा जर का आपल्याला कळाला तर माफ करणं खूप सोपं झालं. म्हणजे एखाद्या व्यक्तीने समजा आपण एखाद्या व्यक्तीसाठी खूप काही चांगलं केलं, पण त्या व्यक्तीने आपला घात केला, त्या व्यक्तीने आपल्याला धोका दिला, आपण विश्वास ठेवला प्रचंड आणि आपण त्याला खूप मदत केली, पण त्याने धोका दिला. मग ते गोष्ट माणूस विसरू शकत नाही. ठीक आहे, तुम्ही धडा विसरू नका, धडा विसरू नका, पण त्या माणसाला माफ करणं अतिशय आवश्यक आहे. आणि ती गोष्ट का घडली ह्याचं मी खूप सुंदर उदाहरण देईन तुम्हाला. आपल्या आयुष्यात असे अनेक लोक पण येतात ना की जे लोक आपण त्यांच्यासाठी काहीच केलेलं नसतं, पण ते आपल्यासाठी खूप काही करून जातात. तर हे कसं घडतं? आपण पण त्यांच्यासाठी तर काहीच नाही केलं, पण त्या माणसाने आपल्या आयुष्यातून खूप काही केलं. पण काही लोक असे असतात की ज्यांच्यासाठी आपण खूप काही करतो पण ते आपल्याला धोका देतात. असं का? कारण हा कनेक्शन तुमच्या मागच्या जन्माचा आहे. मागच्या जन्मामध्ये ज्या व्यक्तीला मी प्रचंड मदत केली होती, तो व्यक्ती ह्या जन्मात तुमच्या आयुष्यात येणार, कोणत्या ना कोणत्या रूपात येणार आणि तुम्हाला मदत करून जाणार. आणि तुम्ही विचार करणार अरे ह्याच्यासाठी तर मी काहीच नाही केलं, उलट ह्याला तर मी कधी कधी त्याला मी शिव्या घातल्या किंवा याला निग्लेक्ट केलं, आणि ह्या माणसाने तर माझ्या आयुष्यात खूप काही करून गेलं आणि मला काही मागत पण नाहीये, मोबदला काय नाही, निघून पण गेलं. आणि ह्या व्यक्तीसाठी तर मी जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं, हा तर मला कुत्र्यासारखं ट्रीट करतोय. कारण की कदाचित मागच्या जन्मात तुम्ही त्याला कुत्र्यासारखं ट्रीट केलं होतं, म्हणून ह्या जन्मात तो तुम्हाला परतफेड करण्यासाठी येतो. त्याच्यामुळे ती 100% जबाबदारी जर का आपण घेतली आणि प्रसन्न राहिलो आणि त्यातून धडे घेतली आणि पुढे गेलो तर काहीच होणार नाही. म्हणजे आपण कधी कधी असं म्हणतो ना की कुठे प्रवासाला गेलो की आपली कोणाशी अशी ओळख होते ना, एकदम आपण त्यांच्याशी अटॅच होऊन जातो. तर आपण कसं काय भेटलो आणि इतकं कसं काय अटॅच झालो? म्हणजे कुठेतरी असं गेल्याच्या जन्मीचं राहिलेलं असतं की आपलं एकमेकांना भेटणं, तर ते भेटतो माहित नाही. म्हणजे काही वेळेला काही माणसं एकदम आपल्याला आवडून जातात, काही मैत्रिणी आपल्याला एकदम आवडून जातात आणि तिच्याशी आपण इतकं असं फ्रीली बोलतो ना, जे आपण आपल्या अगदी जवळच्या मैत्रिणीशी पण काही वेळेला बोलत नाही. तर हा असा मला असं वाटतं संबंध असा. हो नक्कीच, 100% जबाबदारी आपल्याला घ्यायची आपल्याला आणि त्यातनं चांगलंच फक्त जर एक्झॅक्टली त्याचा पुढे पण. आता खूप सुंदर तुम्हाला कन्सेप्ट सांगतो. टॉनी रॉबिन्स नावाचा हा जगातला नंबर 1 ट्रेनर आहे. तर त्याच्यावर मी स्वतः ट्रेनिंग घेतली आहे 2018 साली सिंगापूर तिकडे. तर तो एक खूप सुंदर कन्सेप्ट सांगतो. त्याचा एक प्रोग्राम आहे डेट विथ द डेस्टिनी. आपण म्हणतो ना की डेट विथ द डेस्टिनी. तर हा प्रोग्राम 5 दिवसांचा प्रोग्राम आहे, 5 ते 6 दिवसाचा. खूप स्वस्त प्रोग्राम आहे, 12 लाख रुपये. 5 दिवसासाठी 12 लाख, खूप स्वस्त आहे. तर
प्रोग्राम मध्ये तो एक टेक्निक सांगतो. अच्छा. म्हणजे मी तो अटेंड नाही केलाय, पण माझ्या एका कोचने अटेंड केलाय. त्यांनी एकदा त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये सांगितलं होतं, तुमच्या आयुष्यातल्या जेवढ्या निगेटिव्ह घटना आहेत, बरोबर. जेवढ्या म्हणजे तुम्ही चुका केल्या असतील, समोरच्याने चुका केल्या असतील, ज्या तुम्हाला विसरता येत नाहीये, तुमच्याकडे गिल्ट आहे, राग आहे, ते सर्व लिहून काढा. ते लिहून काढल्यानंतर त्याच्या समोर त्याचे बेनिफिट्स लिहून काढा, त्याचे ऍडव्हान्टेजेस लिहून काढा. कारण की जेव्हा त्या निगेटिव्ह तुम्ही ऍडव्हान्टेजेस लिहिणार, त्यावेळी आपसुकच तुमच्या मनात खूप आनंद निर्माण होणार की ह्याच्यात तुम्हाला किती फायदा झाला. आणि ज्या व्यक्तीला तुम्ही शिव्या घालताय, ज्या व्यक्तीवर तुम्हाला राग आहे, त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला कृतज्ञता निर्माण होणार आणि ह्या व्यक्तीमुळेच मी इथपर्यंत पोहोचलो. खरं. म्हणजे कोणीतरी आपलं कधी कधी म्हणतो ना की चॅलेंज दिलेलं असतं, नाही मी हे सक्सेस होणारच, मग त्या व्यक्तीच्यासाठी आपण सक्सेस होतो. म्हणजे कोणीतरी आपली इज्जत करतं, कोणतरी म्हणतं की तू काय मूर्ख पाहिजे, तुझ्याकडून तुला काय येणार आहे, म्हातारी पाहिजे, काहीच होणार नाही. तो देव, मी तर असं म्हणतो, जो व्यक्ती आपला असं काहीतरी बोलतो ना, तो त्या देवाचा माणूस आहे. मी तर म्हणतो हा तर देवाचा माणूस आहे की तो आपल्याला साक्षात येऊन मोटिवेट करून जातोय, काहीतरी करून दाखवतात आयुष्यात. पण बरेच लोक निगेटिव्हली घेतात आणि फसतात त्याच्यामध्ये. मला आता या सगळ्या याच्यावर असंही म्हणायचं की नातेसंबंधामध्ये पण अशा कितीतरी गोष्टी जुन्या झालेल्या असतात, तुम्ही त्या विसरा, तुम्ही त्याला त्या निग्लेक्ट करा. तुमचं आयुष्य इतकं चांगलं आहे, तुम्ही जगा, कशाला त्या जुन्या गोष्टी मागे परत उगाळत बसता असं. भीष्मराज बाम नावाचे एक स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट होते आणि त्यांनी एका त्याच्या ट्रेनिंगमध्ये सांगितलं होतं की तुम्ही भूतकाळात जर का जायचं असेल तर भूतकाळातल्या ज्या गोल्डन मोमेंट्स आहेत त्या पुन्हा आठवा. आणि भविष्यात तुम्हाला जायची इच्छा असेल तर भविष्य किती सुंदर असेल हे पुन्हा स्वतःला बजावून सांगा. आणि ते खूप सुंदर पुस्तक आहे, सायबरनेटिक्स नावाचं. सायकोलॉजीचा बायबल त्याला म्हणतात. मॅक्सवेल मॉर्ट्स यांनी लिहिलेलं आहे. त्या पुस्तकातलाच त्यांचा तो रेफरन्स आहे. आणि तुम्हाला सांगू का, मोठे जे क्रिकेटर्स आहेत त्या टेक्निकचा वापर करतात. मोठे क्रिकेटर्स जेव्हा ते आउट ऑफ फॉर्म असतात, स्वतःला मोटिवेट करण्यासाठी पूर्वीच्या मॅचेस ते बघतात. सौरव गांगुलीचं एक पुस्तक आहे, सेंचुरी इज नॉट इनफ. तर त्या पुस्तकात त्याने स्वतः सांगितलेलं आहे की जेव्हा तो आउट ऑफ फॉर्म जायचा, ज्या त्याचे सेंचुरीज नाही व्हायचे, चांगला स्कोर नाही व्हायचा, तेव्हा त्याच्या पूर्वीच्या मॅचेस तो पुन्हा बघायचा. बघा, आता आपण तर एवढे मोठे सेलिब्रिटी नाही आहोत की आपलं आयुष्य कोणीतरी रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे, पण आपल्या मनाच्या टप्प्यामध्ये सर्व रेकॉर्ड झालेलं आहे. खूप सुंदर आठवणी रेकॉर्ड झाल्या आहेत, दुःखद आठवणी रेकॉर्ड झालेल्या आहेत. तर मी सांगेन की सतत चांगल्या आठवणी, खूप गोल्डन मोमेंट्स, जे सुवर्णमयी क्षण होते ते पुन्हा आपण आठवत राहायला हवे. त्यामुळे मनाला एक ऊर्जा मिळते आणि त्यामुळे आपलं आयुष्य खूप सुंदर होऊ शकतं. मंडळी, आज समीर नारद सरांनी काही जणांना खरंच इतकं मोटिवेट चांगलं केलेलं आहे ना, त्यांच्यापैकी दोघींच्या आपण आठवणी बघूया. त्यांना काय म्हणायचे समीर नारद सरांबद्दल आपण ते ऐकूया. I want to say thank you so much, Sameer sir, because I've known him since 2017, and since the day I've met him, he has been an incredibly important part of my life. I'm really grateful for his constant support and inspiration. And today I'm grateful because I got my master's degree from London, which is something I've never planned or dreamed about. But yet here I am, and it would be absolutely impossible without his guidance for sure. And I want to especially mention that I have struggled with my self-belief since my childhood. But oh my god, the level of belief he has in me and in my dreams is something beyond this world, and that's what gives me power, that's what encourages me to dream big. Genuinely grateful for your knowledge. The way you inspire others is something different, and definitely people who are connected with you will say that you are not here to sell any course. Of course you are on a mission to create success stories, and I'm so grateful that I'm part of your mission, and I know for sure 2000% you're gonna be part of my each and every success story. Hope to see you soon, and I wish that millions and millions of people get connected with you and get a chance to learn from you. Thank you so much. Hi, my name is Amravati Saroj. मैं अभी अपने पर्सनल ग्रोथ और लर्निंग जर्नी पे हूँ, और इस सफ़र में मुझे समीर सर के सेशंस अटेंड करने का मौका मिला. मेरे लिए ये एक्सपीरियंस बहुत ही लाइफ चेंजिंग रहा है. सर का टीचिंग स्टाइल बहुत ही सिंपल, क्लियर और प्रैक्टिकल है. उन्होंने समझाया कि अपने थॉट्स और इमोशंस को कैसे पॉजिटिवली हैंडल करना है, और उसके बाद से मुझे अपने गोल्स के लिए क्लैरिटी भी मिली
और मोटिवेशन भी। सबसे बड़ी बात यह है कि मुझे अपने आप पर और अपने कम्युनिकेशन पर कॉन्फिडेंस आया है। मुझे लगता है कि हर एक सेशन एक नया रिमाइंडर की तरह होता है। मतलब नॉलेज तो हमेशा बहुत मिलती है, लेकिन हर बार सब कुछ एक साथ अप्लाई करना पॉसिबल नहीं होता है। कभी कुछ चीज़ें हम मिस कर जाते हैं या कभी कुछ भूल जाते हैं, लेकिन फिर अगले सेशंस में वही चीज़ें फिर से रिफ्रेश होकर आती है, तो डेली लाइफ में उसे अप्लाई करना बहुत ही ईजी हो जाता है। धीरे धीरे कुछ रिचुअल्स तो मेरे रूटीन का पार्ट बन गया है, और अब जब भी मैं कुछ नया सीखती हूँ मैं अपने उसे एग्जिस्टिंग प्रैक्टिसेस के साथ उसे ऐड कर देती हूँ। तो ओवरऑल समीर सर की गाइडेंस ने मुझे अंदर से स्ट्रेंथ दी है और बाहर से अपने आप को कॉन्फिडेंटली एक्सप्रेस करने का तरीका भी। मैं ट्रूली ग्रेटफुल हूँ कि मुझे ये लर्निंग जर्नी मिली। थैंक यू समीर सर। तर खरोखर या दोघींनी इतकं सुंदर सांगितलंय की आज तुम्ही त्यांना मोटिवेट केल्यामुळे आज त्या सक्सेस झालेल्या आहेत. तर आता मला तरुणांना काय सांगाल, कारण तरुण मुलं आजकाल जुन्या गोष्टी खूप रागवतात. आज सोशल मीडियामुळे त्यांचं इतके भडकलेले असतात, तर त्यांचं रागवणं आणि एकदम हार्शली कोणाला बोलणं, कारण त्यांच्याकडे पेशन्स हा प्रकार नसतो. मग त्यांना तुम्ही काय सांगाल, त्यांना मोटिवेट कसं कराल? बघा, त्यांच्याकडे पेशन्स नाहीये, कारण की त्यांचं अपब्रिंगिंग तसं झालेलं आहे. जन्म झाल्यापासून त्यांनी असं केल्यानंतर लगेच त्यांना ही गोष्ट मिळालेली आहे. त्यांना आज मोबाईलमुळे, इंटरनेटमुळे इझिली गोष्टी झालेल्या आहेत. एक टाइम होता की जर आपल्याला फोन करायचा असेल तर आपल्याला एसटीडी, पीसीओ वगैरे शोधावे लागायचे, घरात फोन नव्हते. त्यामुळे पेशन्स आपल्याकडे तो असायचा, किंवा त्या पीसीओला सुद्धा लाईन असायची. इकडे सुद्धा 1 रुपयात आपण फक्त 1 मिनिट आपण बोलू शकत असायचो, किंवा एसटीडी करायचा म्हटलं तर तो अजून महाग असायचा. त्यामुळे पेशन्स ऑटोमॅटिकली त्या पिढीमध्ये ते डेव्हलप होत होतं, पण सध्याच्या पिढीमध्ये ते नाही आहे, कारण की त्यांना त्या गोष्टी इन्स्टंट मिळालेल्या आहेत. जेव्हा पूर्वी एखादा पिक्चर बघायचा असायचा तर आपण शनिवारी रविवारची चाटकासारखी वाट बघायचो, कधी शनिवार येतो, कधी ते पिक्चर बघायला मिळेल, कधी तो एखादं सिरियल चंद्रकांता किंवा शक्तिमान असेल, काय जे काय असेल ते बघायला मिळेल. पण आज ओटीटीमुळे आणि याच्यामुळे तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा जेवढं पाहिजे तेवढं, त्याच्यामुळे पेशन्स हे त्यांच्या अपब्रिंगिंग मधून निघून गेलेलं आहे. त्यामुळे ती त्यांची चुकी नाहीये, ती सोसायटी, ते एन्व्हायरमेंट, त्याच्यामुळे त्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला ते कल्टिवेट करणं हे आपलं आता कर्तव्य आहे. त्यांना ती जाणीव करून देणं की पूर्वी कसं जग होतं, आता कसं जग आहे, आणि जर का पेशन्स डेव्हलप तुम्ही नाही केले तर पुढे चॅलेंजेस कोणते येऊ शकतात. कारण की त्यामुळेच आज बरेच लोक म्हणजे पटकन घटस्फोट घ्यायला रेडी होतात. हा मला नको, संपला विषय. का? कारण की तो पेशन्स त्याच्यामध्ये तो उरलेला नाहीये. तर ह्या आपल्या गोष्टी कल्टिवेट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सोशल मीडियामध्ये डिस्ट्रॅक्शन भरपूर का आहे? कारण की त्यांच्याकडे लाईफमध्ये गोल नाही. तो गोल नसल्यामुळे ते लोक डिस्ट्रॅक्ट होतात. याच्यावर मला असं विचारायचं की मला असं वाटतं की मला तुम्ही कॉलेजमध्ये पण जाता, कॉर्पोरेट ऑफिसमध्ये पण तुम्ही एज मोटिवेशनल स्पीकर म्हणून आज नावाजलेले आहात. तर तुमचा काय असा अनुभव आहे आज जिथे जिथे तुम्ही जाता, की कशा प्रकारचे माणसं असे काही वेगळे भेटलेले आहेत, कारण त्यांना म्हणजे तुमचा असा काही एखादा अनुभव आहे की तुम्ही ते केल्यानंतर खूप मुलं खुश झालेली आहेत, त्या कंपनीमधले लोक खुश झालेले आहेत, असा काही एखादा असा अनुभव मला सांगू शकतो? अर्थात जेव्हा मी कॉर्पोरेट सेशन्स घेतो तेव्हा मी फिंगरप्रिंट चेक करतो, आणि फिंगरप्रिंट चेक करून त्यांना मी सांगतो की तुमचे पॅटर्न्स कोणते आहेत. तर त्यावेळेला खूप आनंद होतो. कारण एक असतं जनरल ट्रेनिंग, जेव्हा आपण ग्रुपमध्ये ट्रेनिंग घेतो तेव्हा मी सबकॉन्शियस माइंड असेल, पॉझिटिव्हिटी असेल, ह्याच्याबद्दल बोलतोच, पण ते जनरल ट्रेनिंग असतं. पण जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीबद्दल स्पेसिफिकली सांगता की तुझा हा पॅटर्न आहे, हा तुझा स्वभाव आहे, तर त्याचं एक व्हॅलिडेशन असतं. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की लोक कम्पेअर करत राहतात आणि त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स बरंच खच्चीकरण होतं. आणि तुम्हाला एक खूप सुंदर केस स्टडी सांगेन. माझ्या कॉन्टॅक्टमध्ये चार्टर्ड अकाउंटंट होता. आज भारतात जेवढे चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत त्या सर्वांचा मी कोच आहे पब्लिक स्पीकिंगसाठी. तर एक चार्टर्ड अकाउंटंट होता, त्याची बजेट होती 7. मी पण 7, तो पण 7. तर त्याला कळालं की मी 7 नंबर आहे. तर मला भेटायला लागली, सर आप भी 7 हो, मे बी 7 हो, वगैरे वगैरे. आणि तो मला की सर मुझे आपसे बात करनी. बोलो ठीक. आणि मग तो माझ्याशी बोलायला लागला आणि आम्ही झूम मीटिंगचा टायमिंग ठरवला. आणि तो मला बोला की सर मैं साइकियाट्रिस्ट के पास जाता हूँ, मैं दवाइयां ले रहा हूँ. मी बोला का बाबा, तू का करतोय, कशासाठी झालाय सायकॅट्रिस्टकडे? तो बोलतो की नाही, मला खूप निगेटिव्ह फील होतं की मला बोलता येत नाही, मी खूप इंट्रोवर्ड आहे आणि माझी बायको खूप एक्स्ट्रोवर्ड आहे. त्याच्यामुळे माझी बायको सतत मला टोमणे मारत असते, सतत कम्पेअर करत असते. आता त्याची बायको जी आहे ना ती 3 नंबरची आहे, ठीक आहे.
3, 12, 21, 30 हे असे नंबर आहेत, हे एक्सप्रेसिव्ह नंबर्स आहेत. ते बोलकी पोपट असतात. त्याची बायको ही बोलकी पोपट होती. ती फटाफट फटाफट कोणाशी पटकन बोलायची. आणि हा नंबर 7 होता आणि वरतून याची जी पर्सनॅलिटी दिली मध्ये ती आयडियलिस्टिक होती. अच्छा. त्याच्यामुळे काय झालं, नंबर 7 सिरियसनेस, आयडियलिस्टिक पर्सनॅलिटी अजून सिरियसनेस, आणि वरतून चार्टर्ड अकाउंटंट तो बनलाय. त्यामुळे तो सिरियसनेस अजून वाढला. आणि ह्या सर्व गोष्टीमुळे तो इंट्रोवर्ट तो होता, तो अजून इंट्रोवर्ट झाला. आणि वाईफ एक्स्ट्रोवर्ट आहे. आणि त्या कम्पॅरिझनमुळे त्याला असं वाटलं की तो अतिशय फालतू माणूस आहे. हो, म्हणजे त्याच्यामध्ये एकदम डिप्रेस झाला. तो डिप्रेस झाला. आणि जेव्हा त्याला मी रिअलायझेशन दिलं की नाही बाबा, 7 नंबर आहे, तुझ्याकडे पॉवर्स कोणत्या आहेत, जरी तू इंट्रोवर्ट असला तरी त्याचा तू युटिलायझेशन कसा करू शकतो, लव्ह युअर सेल्फ, ऍक्सेप्ट युअर सेल्फ. आणि त्याच्या गोळ्या वगैरे सर्व बंद झाल्या. वाव. सायकॅट्रिस्ट वगैरे सर्व संपला. आता कोणता सायकॅट्रिस्ट, कोणता सायकोलॉजिस्ट हे करू शकला नाही, कारण की त्याने रूट कॉज अनालिसिस केलंच नाही. म्हणजे मला असं म्हणायचं की डिप्रेशन म्हणजे बायपोलर असतो किंवा डिप्रेस झालेले असतात अगदी, ते सुद्धा याच्यामधनं आपण 100%. सी, आपल्याला रूट कॉज मध्ये जाणं महत्वाचं आहे. रूट कॉज मध्ये एकदा आपण गेलो, ते आपण बाहेर काढलं, तिकडे विषय संपला. खरं नंतर रूट कॉज मध्ये आपण काम नाही केलं तर मग काहीच नाही होऊ शकत. काहीच. त्यासाठी आपल्याला रूट कॉज मध्ये जायचं आणि तिथून ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं. अँड दॅट इज पॉसिबल. आता हे झालं तरुणांचं. आता काही एज नंतर, म्हणजे आता समजा एक 60वी झाल्यानंतर सोशल मीडिया आता खूप वास्ट आहे, पण त्या पिढीला तेवढं माहिती नाही पडत. मग ते जीपे वापरायला घाबरतात म्हणा, किंवा काही ठिकाणी असं कुठे जायचं पब्लिक मध्ये बोलायला घाबरतात. त्या वेळेला हा पब्लिक स्पीकिंग हा प्रकार नव्हता. तर अशा वेळेला मोटिवेशनल स्पीकर म्हणून या ज्या म्हणजे हे जे एज झालेले असते आफ्टर 60, जुन्या गोष्टींना काही काही घेऊन बसलेले असतात. तिने असं केलं होतं, माझ्या सासूने असं केलं होतं म्हणून मी आता अशी वागते वगैरे. या सगळ्या गोष्टींमध्ये मोटिवेशनल स्पीकरचा काय रोल असेल असं मला? मी यांना हे सांगेल की तुमचा सर्वांनी आदर्श घ्यायला हवा. अच्छा. मी सर्व प्रेक्षकांना सांगेल की 60 वर्षानंतर जर तुम्हाला तुमचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर तुम्हाला ऍक्टिव्ह राहण्याशिवाय पर्याय नाही. ॲज अ सायंटिफिक रिझन तुम्हाला मी सांगतो, आपला जो मेंदू आहे ना, तो यूज इट और लूज इट या प्रिन्सिपलवर काम करतो. यूज इट और लूज इट म्हणजे आपल्या ब्रेनमध्ये पेशी आहेत, त्याला न्यूरॉन्स आपण म्हणतो. ट्रिलियन्स ऑफ न्यूरॉन्स आहेत. आणि हे न्यूरॉन्स जेव्हा एकमेकांशी संवाद साधतात, एकमेकांशी कॉम्प्लेक्स कनेक्शन्स इस्टॅब्लिश करतात, तेव्हाच तो मेंदू जिवंत राहतो किंवा खूप तंदुरुस्त राहतो. आता जर एखादा माणूस म्हणला की मला आता काहीच काम करायचं, तर मला आराम करायचा, जर त्याने आराम करण्याचा डिसिजन घेतला तर त्याच्या ब्रेनमध्ये ते कनेक्शन इस्टॅब्लिश होणार नाही. कनेक्शन जर का इस्टॅब्लिश झाले नाही तर ते न्यूरॉन्स फटाफट फटाफट मरायला सुरुवात होणार. यूज इट और लूज इट. आणि जर का ते फटाफट फटाफट मरायला सुरुवात झाली तर मेंदू हा सर्व अवयवांचा राजा आहे. तो जर का कुचकामी ठरला, तो जर का कमकुवत झाला तर शरीर कमकुवत बनणार आणि त्याला आजारपण लवकर येणार. आणि म्हणून 60 वर्षानंतर लोकांना फटाफट आजारपण येतात, जी पूर्वी कधीच आलेली नसतात. कारण लेथार्जिकपणा आणि त्यांचा मेंदू त्यांचं काम करत नाही. पण मी विचार करा, 60 वर्षानंतर सुद्धा काही पॉलिटिशियन्स, काही बिझनेस पर्सन म्हणजे 80 आता अमिताभ बच्चनचं उदाहरण घ्या, तो 82 वर्षाचा आहे तरी सुद्धा अजून खूप सुंदर काम करतोय. का? कारण तो काम करतोय आणि त्याच्यामुळे तो तसा आहे. नरेंद्र मोदीचं उदाहरण घ्या किंवा बरेचसे सायंटिस्ट आहेत, शरद पवार, बरेचसे सायंटिस्ट आहेत, बरेच शरद पवार. म्हणजे खरोखर या लोकांचं कौतुक आहे की ते अजूनही ऍक्टिव्ह आहेत, काही ना काहीतरी करत, म्हणून त्याचं आरोग्य चांगलं आहे. आरोग्य चांगलं आहे, विचार करत राहतात, दोन्ही मेंदू त्यांचे काम करतात. तर मला हे पण असं म्हणायचंय की या वयानंतर म्हणजे काही वर्षानंतर ना, 60व्या नंतर आपण म्हणतो आजारपण मागे लागले. ही आजारपण मागे लागतात त्याचंही कारण हेच आहे. हेच कारण आहे त्याचं सर्वात. आणि अर्थातच एक कारण थोड्या वेळापूर्वी बोललात, बऱ्याचशा निगेटिव्ह घटना त्यांनी गोळा केलेल्या असतात. म्हणजे मला ह्या व्यक्तीने शिवी घातली होती, ह्या व्यक्तीने माझा अपमान केलेला होता, असं केलं होतं, ते परत ते रिपीट करून 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 परत ते निगेटिव्हिटी. तुम्हाला मी सांगू का, जो राग आहे ना, राग आपल्या शरीरात विष निर्माण करतो. इंग्लिशमध्ये खूप सुंदर वाक्य आहे, अँगर इज अ पॉइझन वी ड्रिंक फॉर अदर्स मिस्टेक. म्हणजे दुसऱ्यांच्या चुकीसाठी प्यायलेलं विष म्हणजे राग. आणि सत्य आहे, सायंटिफिकली जेव्हा आपला राग येतो आपल्या शरीरामध्ये टॉक्सिन्स क्रिएट होतात. तर जेव्हा आपण द्वेष, राग निर्माण करतो आपल्या शरीरामध्ये विष निर्माण करतो. जर एखादा व्यक्ती काजू, बदाम, पिस्ता, योगा सर्व छान करत असेल, ठीक आहे, नामस्मरण करतोय, स्पिरिच्युअलिटी करतोय, सर्व करतोय, पण ती काय दिवसभर करत नाही, त्या थोड्या वेळापर्यंत करतो. पण पूर्ण दिवस त्याच्या मनात जर का राग असेल, विष असेल, तो व्यक्ती आनंदी आणि आरोग्यदायी कसा राहू शकतो.
अशक्य आहे. अगदी अगदी बरोबर आहे. म्हणजे मला आता याच्यावरून असंही म्हणायचंय की आयुष्य इतकं सुंदर आहे की तुम्हाला जे वाटतंय, एकदा तुम्ही रिटायर्ड झाला, तुमचं एज झालं, तर एज झालंय म्हणून तुम्ही रडत बसू नका. तुम्हाला जे राहिलेलं आहे ते तुम्ही जगा. तुम्हाला कॅरम खेळायचं आहे, आवडतं, तुम्हाला खूप फिरायचं आहे, तुम्हाला छानपैकी काही गोष्टी शिकायच्या राहिलेल्या असतात, बुद्धिबळ शिकायचं राहिलं ते तुम्ही सगळं शिका. अर्थातच. पण सगळ्या गोष्टी तुम्ही करत राहा. भले येणार नाही पूर्ण, पण त्याचा आनंद तरी घ्या. अर्थातच. तर कदाचित तुमचं, मला असं वाटतं की ते सुद्धा तुमचं सबकॉन्शियस माइंडमध्ये जाणं आहे असंही Yes, yes. थोडक्यात. हो, अर्थातच. पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हे पुस्तक जे डॉक्टर जोसेफ मर्फीने लिहिलंय त्याच्यामध्ये शेवटचा चॅप्टर ह्या टॉपिक वरतीच आहे. त्यांनी सांगितलंय की तुमचं एजिंग झालं तर तुम्ही स्वतःला संपला असा विचार करू नका. मी असा विचार करा की तुमच्याकडे केवढा मोठा अनुभव आहे. अगदी बरोबर. 40, 45, 50 वर्षांचा तुमच्याकडे अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा वापर तुम्ही अनेक यंगस्टरसाठी करू शकता, लोकांसाठी करू शकता. तुमचं शरीर थोडंसं थकलेलं आहे, पण ते थकलेलं शरीर हे मेडिटेशनसाठी उपयुक्त आहे. अगदी कारण की मेडिटेशन करत असताना तुम्हाला रिलॅक्सेशन करावं लागतं. खरंय खरंय. जे रिलॅक्सेशन म्हातारपणात अगदी सहज होतं. अगदी. त्यामुळे तुम्ही समाधी किंवा ट्रान्स किंवा योग, ध्यान धारणा अगदी चुटकीसरशी करू शकता. त्यामुळे स्पिरिच्युअल ग्रोथ खूप जबरदस्त होऊ शकते. आज असे बरेच सायंटिस्ट आहेत ज्यांनी 60व्या वर्षानंतर 70व्या वर्षानंतर मोठी मोठी शोध लावलेले आहेत. त्याच्यामुळे आणि जसं तुम्ही म्हटलात की तुमच्याकडे वेळच वेळ आहे, त्यामुळे तुमची जी पॅशन तुम्ही फॉलो केली. आता ह्यावर खूप सुंदर पुस्तक मला आठवलं, इकिगाई नावाचं एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये त्या सायंटिस्टने रिसर्च केला की ज्यांचं वय 105, 110, 115 पर्यंत पोहोचलंय त्यांच्या लाईफमध्ये त्यांचा इकिगाई क्लिअर होता. इकिगाई म्हणजे पर्पज ऑफ लाईफ. बरोबर. म्हणजे ते आयुष्यात सतत आनंदी होते आणि त्यांच्या आयुष्याचा पर्पज त्यांना माहिती होता, ध्येय त्यांना माहिती होतं आणि ते कधीच रिटायर झाले नाही आणि म्हणून त्यांना कधी आजारपणच आलं नाही आणि खूप आयुष्य तुझं सुंदर गेले. म्हणजे एज इज ओनली नंबर. 100%. तर या सगळ्या चर्चेतनं मला एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे. आजचा हा तरुण बहकलेला आहे खूप, त्यांना तुम्ही काय संदेश द्या? तरी सुद्धा खूप म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने वागतोय. बघ म्हणजे ते सोशल मीडियामुळे म्हणा किंवा काही विचारांमुळे म्हणा, तर त्यांना संदेश काय? महत्वाचं चॅलेंज असं आहे दॅट इज सोशल मीडिया ओनली. कारण की त्यांना खूप लोक इन्फ्लुएन्स करतात आणि तुम्हाला महत्वाचा मुद्दा मी इकडे सांगेन की सोशल मीडिया अशा पद्धतीने डिझाईन केलेला आहे. इट इज सायकोलॉजिकल प्रोग्रामिंग. येस. म्हणजे एका पद्धतीने अक्षरशः समोरच्याला संमोहित ते करतात. त्याला हिप्नॉटिझम असं म्हणतात. खरंय. ते ऍडव्हर्टिजमेंट, ते कलर्स, त्या थीम्स, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप ज्या पद्धतीने डिझाईन, आपल्याला काय वाटतं हा कलर इकडे असाच आणला असेल हो. किंवा हा साईन किंवा सिम्बॉल असाच असेल असं आपल्याला वाटतं. असं मुळीच नाहीये. त्याच्यामागे खूप मोठा रिसर्च आहे, सायकोलॉजी आहे की ज्याच्यामुळे तो माणूस त्याच्यामध्ये पूर्ण गुंतला जाऊ शकतो. बरोबर. आणि त्याच्यामध्ये बरेच यंगस्टर्स गुंतले गेलेले आहेत कारण की सोशल मीडियावरून त्यांना जसं संमोहित केलं जातं आणि प्रत्येक व्यक्तीच गुंतला गेलेला आहे अर्थातच. पण होतंय काय आहे की यंगस्टर्सकडे कोणता त्यांचा गोल नाहीये. त्यांच्या आई वडिलांनी खूप चांगलं कमवून ठेवलेलं आहे, सर्व लाईफ सेट आहे, त्याच्यामुळे कोणता हंगर त्यांच्यात उरलेला नाहीये आणि हंगर उरला नसल्यामुळे, गोल नसल्यामुळे ते दुसऱ्यांच्या गोलसाठी काम करतात. हे खूप सुंदर वाक्य आहे. जर तुमचं ध्येय तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही दुसऱ्यांच्या ध्येयासाठी काम करणार, तर दुसऱ्यांच्या ध्येयासाठी ते काम करतात. आणि बघा मी सुद्धा कोणीकडे असाच होतो. जेव्हा मी नापास झालो होतो, एक छोटासा मुद्दा सांगायचा राहिला, जेव्हा मी 2004 साली नापास झालो, ड्रॉपआउट स्टुडंट होतो, त्यावेळी मी दत्तभक्तीमध्ये वळालो. म्हणजे दत्तभक्तीमध्ये मी एवढं काही करायचो नाही, पण दत्तभक्ती स्तोत्र, मंत्र, आरती, नामस्मरण, पारायण ह्या गोष्टी मी खूप प्रकर्षाने फॉलो करायला लागलो. माझे जे गुरु होते, आध्यात्मिक गुरु भानुदास गावडे, जे स्वतः IAS ऑफिसर होते, इंदिरा गांधींच्या क्लोज होते, बाळासाहेब ठाकरेंच्या क्लोज होते, पण त्यांना समाजासाठी खूप काही करायचं होतं आणि मग त्यांनी दत्तभक्ती, साईभक्ती याच्यामध्ये ते उतरले आणि त्यांचा संदेश एकदम क्लिअर आहे की दैवापेक्षा देव श्रेष्ठ. दैव म्हणजे तुमची डेस्टिनी आणि देव म्हणजे तुमच्या आतमध्ये असणारी शक्ती. देव हा मंदिरात नसून हा आपल्या आतमध्येच आहे आणि हेच आपल्या स्वामी विवेकानंदांनी सुद्धा सांगितलं की ज्या माणसाला स्वतःवर विश्वास नाहीये तो नास्तिक आहे. याचा अर्थ देव तुमच्यामध्येच आहे. आमच्या गुरुनी पण आम्हाला ते सांगितलं की देवत्व हे तुमच्यामध्ये आहे, त्याला जागृत करा आणि त्याद्वारे तुमचं आयुष्य तुम्ही जबरदस्त करू शकता. खूप छान, खूप छान. तर मंडळी, आज सबरीन नारद यांनी आपल्याला सांगितलं की आयुष्य खूप छान आहे. जुन्या गोष्टींच्या कुठे आठवणी काढून बसू नका, आयुष्य जगा, चांगल्या प्रकारे जगा. आणि तरुणांना सुद्धा त्यांनी इतकं चांगलं सांगितलेलं आहे की तुम्हाला तुमचा गोल, तुमचं ध्येय काय ते तुम्ही लक्षात ठेवा आणि तुम्ही कष्ट करा. अर्थात न्यूमरोलॉजी आहे, तुमचं ज्योतिष आहे, तुमचे काही पूर्वीचे ग्रह आहेत, त्याच्यानुसार तुमचं आयुष्य घडत जातच.
पण तरीही सुद्धा कष्ट करा आणि ते सबकॉन्शियस माइंड मध्ये जाऊन सुद्धा आपण आपलं आयुष्य सुधारू शकतो हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणावरूनच सांगितलंय तुम्हाला. तर मग तुम्हाला आजची चर्चा कशी वाटली, तुम्हाला काय वाटलं, तुम्हाला यांच्याबद्दल काही जर डिटेल माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्यांचे डिटेल्स देते आहे. तुम्ही त्यांना कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. तुमच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये म्हणा किंवा तुमच्या कॉलेजेसमध्ये जर त्यांना बोलवायचं झालं तर ते येतील आणि तुमच्या सगळ्यांना, तुमच्या पूर्ण टीमला ते मोटिवेट करतील असं त्यांच्या या सगळ्या चर्चेवरून लक्षात आलंय. तर मग समीर नारेजी, आज तुम्ही इथे आलात या ओळख या स्पेशल पॉडकास्टमध्ये आमच्या सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही मोटिवेट केलं आणि अर्थात आयुष्य म्हणजे नक्की काय, ते कसं जगायला हवं, ज्योतिषाचा आणि तुमच्या आयुष्याचा कसा संबंध आहे, न्यूमरोलॉजीचा किती महत्व आहे आपल्या जीवनामध्ये, याच्याबद्दल तर तुम्ही खूप छान सांगितलं. तर ही सगळी माहिती तुम्ही आज दिली त्याच्याबद्दल आपले मी खूप 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 आभारी आहे. धन्यवाद. तर मंडळी, तुम्हाला ही ओळख कशी वाटली त्याच्याबद्दल आम्हाला प्रतिक्रिया द्याच आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, प्रतिक्रिया द्या, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.